गर्भसंस्कार म्हणजे काय आणि का महत्त्वाचं? गर्भसंस्कार म्हणजे त्या प्रत्येक गर्भवती महिलेचं 9 महिन्यांसाठी हॅपी, ॲक्टिव्ह, क्रिएटिव्ह, एनर्जेटिक, पीसफुल, स्टेबल, पॉझिटिव्ह आणि कन्सिस्टंट असणं म्हणजे गर्भसंस्कार आहे. ते आपण कुठे रेस्टॉरंटमध्ये वगैरे जातो तेव्हा बघतो की उच्छाद मांडलेला असतो, आई पूर्ण डिस्टर्ब असते आणि Exactly. तेव्हा मग आपण असं विचार करू शकतो का की यांनी गर्भसंस्कार नाही केले. जर आजचा बर्थ रेट पाहिला तर जवळजवळ 80,000 बालकं दररोज भारतामध्ये जन्माला येतात. सो 80,000पैकी किती बालकं भारतरत्न बनत आहेत, किती बालकं ऑलिम्पिक विनर बनत आहेत, किती बालकं नोबेल विनर बनत आहेत. अपेक्षा तर प्रत्येक पालकांची आहे, बट प्रत्येकाला असं बाळ लाभत नाहीये. मग कारण काय? आज शरीरानं उत्कृष्ट आहे का हे तपासण्यासाठी आपण सोनोग्राफी करत असतो, स्कॅनिंग करत असतो, बट आतमधलं ते सॉफ्टवेअर जर ठीक नसेल, ही मानसिकता, त्या भावना किंवा त्याच्या बौद्धिक क्षमता जर का ठीक नसतील तर इन्फर्टिलिटीचा प्रॉब्लेम प्रचंड वाढलेला पाहायला मिळतो. सो त्याची काही कारणं आहेत. इन्फर्टिलिटीचं मेन कारण काय असेल तर ते कारण आहे, म्हणतात ना की जर रूट चांगले असतील तर फ्रूट निश्चित चांगले येऊ शकतात किंवा येतात. गर्भसंस्काराची सुरुवात कन्सीव्ह झाल्यानंतरच करावा का प्रेग्नन्सीच्या प्लॅनिंग पासून सुरुवात करायला हवी? जन्माला येणारं बाळ मुलगा असो मुलगी असो, त्या बाळाला जन्मजात कपॅसिटी आणि कौशल्य देण्याचं काम ही गर्भातच आई करत असते. त्यामुळे आईनं दिलेली ही शिदोरी आयुष्यभर त्या बाळासोबत असते. गर्भवती स्त्री जर का जिजाऊ बनली तर शुभांसारखं व्यक्तिमत्व आईच्या माध्यमातून जन्माला येऊ शकतं. आणि म्हणूनच मी नेहमी एक गोष्ट सांगत असतो की जर देश बदलायचा असेल तर पहिल्यांदा या देशातली गर्भवती आई बदलली पाहिजे. सर्वगुण संपन्न बाळ ही लोकांची आज फक्त सोच आहे, पण सोच असून चालणार नाहीये. तसं बाळ जर हवं असेल तर आयुष्यात एक कोच असणं गरजेचं आहे. आजकाल बऱ्याचशा अशा मुली आहेत ज्यांना गर्भसंस्कार म्हटलं की वाटतं की अरे आउटडेटेड शब्द आहे किंवा हे आम्ही कशाला करू. फॉरेनचे पेरेंट्स पण आहेत, ते कुठे गर्भसंस्कार करतात, त्यांची बाळं तर स्मार्ट दिसतातच, तर आम्ही का गर्भसंस्कार करू. तर त्यांच्यासाठी काय सांगाल? पहिले तर गर्भसंस्कार म्हणजे काय आणि का महत्त्वाचं? जसं म्हटलं ना की हे खरं आहे की आपल्या लोकांना खरं तर वेस्टर्न कल्चरचं अट्रॅक्शन असतं. आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत, आपलं जे संस्कृती कल्चर आहे त्या आजच्या पिढीला बरेचदा पटत नाही किंवा रुचत नाही. पण मी असं म्हणेन की दिसण्यापेक्षा त्या व्यक्तिमत्वाचं असणं खूप जास्त महत्त्वाचं असतं. असणं म्हणजे काय तर त्याच्याकडे असणाऱ्या बायबर्थ, त्या बाळाकडे असणाऱ्या बायबर्थ गुण, क्वालिटीज आणि कपॅसिटीज. आपल्याकडे पूर्वी एक म्हण असायची, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. सो बाळाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणजे काय तर जन्मजातच त्या बाळाकडे गुण कौशल्य असतील तर ते पाळण्यात असतानाच लक्षात यायचं. त्यासाठी त्याला शाळेत जावं लागत नसायचं. आणि ज्या व्यक्तिमत्वाचे पाय पाळण्यातच दिसतात ते बाळ हुशार आहे आधीच लक्षात येतं. ते बाळ निश्चितच आयुष्यात सुद्धा काही उंची गाठत असतं. आणि त्यामुळे आपली जी संस्कृती आहे हजारो वर्षांपूर्वीपासून या संस्कृतीला सांगितलं गेलेलं आहे. मी काही नवा कोणता टॉपिक किंवा कन्सेप्ट घेऊन आलेलो नाही आहे, बल्कि असं लक्षात आलं की आपली ही संस्कृती कुठेतरी आजची पिढी विसरते. निसर्गानं स्त्रीला 9 महिन्यांचा हा जो काही काळ दिलेला आहे तो अतिशय महत्त्वाचा काळ आहे. कारण इथे आई स्वतःच्या युट्रसमध्ये स्वतःच्या बाळाला घडवत असते. आई डिझायनर म्हणून काम करत असते. आणि तेव्हा ती डिझायनर आहे तर तिने ते जागरूकपणे आपल्या युट्रसमध्ये बाळ घडवण्यासाठी तो वेळ दिलेला आहे. अनावधानानं नाही, म्हणजे बाळ तर वाढणारच आहे. तुम्ही नाही लक्ष दिलं तर बाळ वाढणारच आहे. पण लक्ष देऊन जेव्हा बाळ वाढेल त्यावेळेला त्या बाळाकडे असणाऱ्या ज्या काही बायबर्थ गुण, क्वालिटीज आणि कपॅसिटीज असतात त्या निश्चित वेगळ्या आपल्याला बघायला मिळू शकतात. आणि म्हणून हा जो विषय आहे तो हजारो वर्षांपासून आपल्याकडे महत्त्वाचा मानला गेलेला आहे. बट यामधल्या अनेक काळामध्ये तो कुठेतरी विसरला गेला. काही रिसर्चेस म्हणजे काही या गर्भसंस्कारांच्या प्रोसेसबद्दल रिसर्च करत असताना काही रिसर्चेस मिळाले आणि त्याच्यातून असं लक्षात आलं की येस, आज फॉरेन किंवा बाहेरच्या कंट्रीजमध्ये सुद्धा गर्भसंस्कारांचं हे जे काही ॲक्टिव्हिटीज आहेत या फॉलो केल्या जातात. भारतातच आपल्याकडं अनअवेअरनेस आहे असं म्हणावं लागेल. आणि म्हणूनच तो अवेअरनेस घराघरातल्या स्त्रीपर्यंत पोचावा. 9 महिन्यांची जी महत्त्वाची ही वेळ आहे त्या स्त्रीच्या आयुष्यातली, बाळाच्या आयुष्यातली, तर ती वेळ आईला जर समजली, त्याचं महत्त्व जर आईला समजलं तर आई खूप चांगलं बाळ घडवू शकते. आणि फक्त बाळ नाही तर त्या आईच्या माध्यमातून निर्माण होणारं हे बाळ म्हणजे उद्याच्या भारताचं भवितव्य असणार आहे. उद्याची पिढी उत्कृष्ट घडू शकते. आणि म्हणून या विषयाचं गांभीर्य ते का केलं पाहिजे, गर्भसंस्कारांचं महत्त्व काय, हे संपूर्ण या प्रोसेसमध्ये समजवलं जातं. जसं की आमचा अवेअरनेस प्रोग्राम असतो जिजाऊंचे बाळ घडू. या कार्यशाळेमध्ये येणाऱ्या पतीपत्नींना
खूप छान पद्धतीनं या गर्भसंस्कारांच्या प्रोसेसबद्दल किंवा ती का केली पाहिजे याबद्दलचं परिपूर्ण नॉलेज इकडे मिळतं. इतकेच काय तर अनेक कपल्स आज आपण पाहतोय की बाळाला जन्माला घालायलाच नाही म्हणत असतात किंवा डिले करत असतात. सो अशा कपल्सना सुद्धा इथे आल्यानंतर कन्सिव्ह करावं आणि मातृत्व अनुभव करावं याचे टेम्पटेशन्स वाढतात किंवा त्यांना वाटतं तसं किंबहुना तशा पद्धतीने ते प्रवास सुरू देखील करताना आपल्याला लक्षात येतं. सो त्यामुळे फक्त दिसण्यासाठी म्हणून नाही तर त्या बाळाचं आतमधलं व्यक्तिमत्व सुंदर बनवण्यासाठी म्हणून ही प्रोसेस फॉलो केली गेली पाहिजे. तुमचा दुसरा प्रश्न होता की गर्भसंस्कार म्हणजे नेमकं काय. तर गर्भसंस्कार हा विषय समोर आला, हा शब्द आला की जसं ते आउटडेटेड वाटतं किंवा हे कोणत्या तरी धर्माशी, हे कोणत्या तरी संस्कृतीशी जोडलेलं असं आपल्याला नाव वाटतं. पण मुळात गर्भसंस्कार हा कोणता धार्मिक विधी नाही आहे. कारण धर्माशी निगडीत असं असतं तर प्रत्येक धर्मानिहाय स्त्रीच्या गर्भामध्ये बाळ वाढण्याची जी प्रोसेस आहे ती कदाचित वेगळी आपल्याला बघायला मिळाली असती. पण निसर्गानं तसं धर्मानिहाय असं वेगळं काही बनवलेलं नाही आहे. निसर्गानं बाळ बनण्याची प्रोसेस सेमच बनवलेली आहे. त्यामुळे बाळ बनत असतानाच्या या प्रोसेसला आपण कोणत्या जाती धर्मांमध्ये विभागू शकत नाही आहे. गर्भसंस्कार या विधीलासुद्धा आपण विभागू शकत नाही आहे. गर्भसंस्कार म्हणजे मुळात काय तर गर्भसंस्कार म्हणजे त्या प्रत्येक गर्भवती महिलेचं 9 महिन्यांसाठी हॅपी, ॲक्टिव्ह, क्रिएटिव्ह, एनर्जेटिक, पीसफुल, स्टेबल, पॉझिटिव्ह, कन्सिस्टंट असणं म्हणजे गर्भसंस्कार आहे. इन शॉर्ट सांगायचं झालं तर जागरूकपणे, मानसिकदृष्ट्या, भावनिकदृष्ट्या पूर्णपणे जागरूक राहून गर्भातल्या बाळासाठी विशेष प्रयत्न करणे या प्रोसेसलाच आपण गर्भसंस्कार म्हणतो. आणि तिसरा प्रश्न जो होता तो प्रश्न म्हणजे की गर्भसंस्कारांचं महत्त्व काय. तर खरं तर हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. गर्भसंस्कार का महत्त्वाचे आहेत. मुळात कन्सिव्ह झाल्यानंतर बाळ आपोआप वाढणारच आहे. म्हणजे तुम्ही काय केलं किंवा नाही केलं तरी बाळ हे वाढणारच आहे. या ठिकाणी मला नेहमी एक उत्तर द्यावंसं वाटतं की तुम्ही जर का उद्या एक्झामला जाताय, कोणती तरी परीक्षा देताय तर रिझल्ट हे येणारच आहेत. पण अभ्यास करून जर का तुम्ही पेपरला गेलात तर येणारे रिझल्ट्स कसे असतील, छान असतील, बरोबर. आणि अभ्यास न करता परीक्षेला गेलात तर येणारे रिझल्ट्स कसे असतील. तर डेफिनेटली या दोघांमध्ये खूप मोठं परिवर्तन म्हणजे खूप मोठा डिफरन्स आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणजे अभ्यास करून जेव्हा परीक्षेला जाऊ त्यावेळेला येणारे रिझल्ट्स आणि अभ्यास न करता पेपरला गेल्यानंतर मिळणारे रिझल्ट्स यामध्ये जी तफावत आहे अगदी तसाच तो फरक गर्भसंस्कार केल्यानं निर्माण होणाऱ्या बाळामध्ये आणि गर्भसंस्कार न करता निर्माण होणाऱ्या बाळामध्ये तो फरक आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे रिझल्ट लागणारच आहे. अभ्यास करून परीक्षा दिली तर निश्चित रिझल्ट उत्कृष्ट लागू शकतात. आणि म्हणूनच गर्भसंस्कार ही प्रोसेस हजारो वर्षांपूर्वीपासून सांगितली जाते. आज जेव्हा टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये आपण पाहतोय आजची स्त्री ही म्हणजे वर्किंग स्त्री आहे, ती घरामध्ये नाही आहे. आणि वर्किंग असताना ती स्वतःची जबाबदारी घेते, पतीची जबाबदारी घेते, घराची जबाबदारी घेते, ऑफिसची जबाबदारी घेते. अशा अनेक जबाबदाऱ्यांमध्ये ती व्यस्त आहे. आणि अशा अनेक जबाबदाऱ्यांमध्ये असताना निसर्गानं तिला जी 9 महिन्यांची बाळ डिझाईन करण्यासाठीची दिलेली जी जबाबदारी आहे ती मात्र कुठेतरी इग्नोर्ड होते. आणि त्याचाच परिणाम म्हणून आज जर का आपण फिगर्स पाहिल्या तर सर्वसाधारण म्हणजे 14% बाळं ADHD, ऑटिझम अशासारख्या आजारांनी त्रस्त असलेले आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे बाय बर्थ हा आकडा काही सायकोलॉजिस्ट किंवा काही तज्ज्ञ सांगतात की 30% आहे की येणारं बाळ कदाचित अशा कोणत्या तरी सायकोलॉजिकल डिसऑर्डर्समध्ये येऊ शकतं. आज शरीरानं उत्कृष्ट आहे का हे तपासण्यासाठी आपण सोनोग्राफी करत असतो, स्कॅनिंग करत असतो, बाळाचे हात पाय फिजिकल डेव्हलपमेंट आपण पाहत असतो. बट आतमधलं ते सॉफ्टवेअर जर ठीक नसेल, ती मानसिकता, त्या भावना किंवा त्याच्या बौद्धिक क्षमता जर का ठीक नसतील तर बरोबर. आणि माझा प्रश्न त्याचसाठी आहे किंवा गर्भसंस्कार का केले पाहिजेत. खरं तर आपण इथे डोळे झाकून अंधारामध्ये किंवा अनावधानानं खेळून जातोय किंवा अनावधानानं ही प्रोसेस किंवा हा वेळ आपण पुढे मारून नेतोय. पण खऱ्या अर्थानं प्रेग्नन्सीची गुड न्यूज मिळाल्यानंतर एक्सायटेड असणारं हे कपल डिलिव्हरीनंतर जर का असं बाळ लाभलं तर त्यावेळेला त्या पालकांची, त्या कपलची अवस्था काय. ठीक आहे, कपल तरी म्हणजे पेनमध्ये जातात. शिवाय तुम्ही या 9 महिन्यांमध्ये जे जागरूक एफर्ट्स केले नाहीत त्याचा पेन खरं तर त्या बाळाला आयुष्यभर सहन करावा लागतो. म्हणजे इकडे तुमच्याकडे संधी होती. तुम्ही इथे बाळ युट्रसमध्ये वाढत असताना जसं हवं
जे गुण, ज्या क्वालिटीज, ज्या कपॅसिटीज, जसं की त्याच्या बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी काही ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत आणि त्या ॲक्टिव्हिटी केल्या तर येस पॉसिबिलिटीज आर मोर की इकडे तुमच्या त्या बौद्धिक क्षमता वाढणार आहेत. आणि याला आज सायन्ससुद्धा दुजोरा देतो आहे. सायन्ससुद्धा सांगतं, जसं की एपिजेनेटिक्स नावाचा टॉपिक आज चर्चेत असतो. एपिजेनेटिक्स काय सांगतं की DNA परिवर्तन होतं आणि ते परिवर्तन कशामुळे होतं तर 9 महिन्यांमध्ये त्या आईला मिळालेलं वातावरण आणि त्या आईमुळे गर्भात नाळ जोडलेले असताना बाळाला मिळणारं वातावरण. सो हे वातावरणातल्या बदलांमुळे जर का DNA सुद्धा चेंजेस होत असतील तर निश्चितच बाळामध्ये सुद्धा चेंजेस होऊ शकतात. आणि त्यासाठी म्हणून ते बदल जागरूकपणे अट्ठास करून प्रयत्न करून घडवण्यासाठी म्हणून गर्भसंस्कार केले पाहिजेत. नाही तर जे काही 25-30% जो आकडा मी सांगितला कदाचित उद्या तुम्हाला सुद्धा असं सफर करावं लागू शकतं. म्हणजे जी 30% जी पॉसिबिलिटी आहे की कदाचित असं घडू शकेल आणि जर घडलं तर आईवडील तर सफर करणारच आहेत, बाळही सफर करणार आहे. आणि कोणत्या पालकांना वाटतं की माझ्या बाळानं सफर करावं? बरोबर. आणि मग हे सफरिंग नको असेल. आणि दुसरी गोष्ट की म्हणजे प्रॉब्लेम होऊ नये यासाठी तर केलंच पाहिजे. शिवाय जे बनणार आहे ते अधिक उत्कृष्ट बनावं. कदाचित आज जेव्हा मी भारत देशाबद्दल सांगत असतो की आपल्याकडे जर आजचा बर्थ रेट पाहिला तर जवळजवळ 80,000 बालकं दररोज भारतामध्ये जन्माला येत आहेत. सो 80,000पैकी किती बालकं भारतरत्न बनत आहेत, किती बालकं ऑलिम्पिक विनर बनत आहेत, किती बालकं नोबल विनर बनत आहेत किंवा किती बालकं त्या आईवडिलांच्या अपेक्षेप्रमाणे अतिशय हुशार, बुद्धिमान, तेजस्वी, ओजस्वी अशी बनत आहेत. अपेक्षा तर प्रत्येक पालकांच्या आहे, बट प्रत्येकाला असं बाळ लाभत नाही आहे. मग कारण काय? याचं कारण असं की भारतात बाय चान्स बालकं जन्माला येत आहेत, नॉट बाय चॉईस. बाय चॉईस म्हणजे काय की इकडे आम्हाला माहितीच नाही, फक्त लग्न झालं म्हणून आम्ही बाळाला जन्माला घालतो. आणि अशा म्हणजे इग्नोर्ड कंडिशनमध्ये आम्ही बाळाला जन्माला घालतो. कदाचित बरेचदा हेही पाहायला मिळतं की अगदी 3 महिने झालेत तरी कन्फ्यूज आहेत, पुढे कॅरी करायचं नाही करायचं, कॅरी करायचं नाही करायचं. या कन्फ्युजिंग स्टेटमध्ये बरेचसे पालक त्या बाळाला जन्माला घालतात. आणि मग अशा परिस्थितीमध्ये जे काही लव, कनेक्शन, बॉन्ड जो बाळासोबत आईवडिलांचा होणार आहे तो बॉन्डच निर्माण होत नाही आहे. आणि जर बॉन्डच क्रिएट झाला नाही तर उद्या हे बाळ आल्यानंतर ज्या पद्धतीनं बिहेव करेल आईवडिलांशी, ज्या पद्धतीनं आज समाजामध्ये आपल्याला काही विदारक पिक्चर्स पाहायला मिळतात, उदाहरणे पाहायला मिळतात. मग हे कशाचं खरं तर त्याचं रूट काय तर त्याचं रूट हे गर्भसंस्कार आहे. आणि म्हणून गर्भसंस्कार केले पाहिजेत. म्हणतात ना की जर रूट चांगले असतील तर फ्रूट निश्चित चांगले येऊ शकतात किंवा येतात. मग तशीच बाळं जर चांगली यायची असतील, चांगली घडायची असतील तर त्यांच्या बाय बर्थ गुण क्वालिटीज घडत असताना त्यासाठी विशेष प्रयत्न करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि तो विशेष प्रयत्न जर का केला तर त्याच्यातून नुकसान काहीच होणार नाही, झाला तर फायदाच होणार आहे. आणि ही जर गोष्ट आजच्या आईला समजली, ही जर गोष्ट आजच्या पालकांना समजली तर माझा विश्वास आहे की येणारा भारत बदलू शकतो. आणि याच्यावरती खूप सारं बोलण्यासारखं आहे. मी नेहमी एक गोष्ट सांगत असतो की जर देश बदलायचा असेल तर पहिल्यांदा या देशातली गर्भवती आई बदलली पाहिजे. आणि जर गर्भवती आई बदलली तर देश निश्चित बदलू शकतो. कारण गर्भवती स्त्री जर का जिजाऊ बनली तर शिवबांसारखं व्यक्तिमत्व आईच्या माध्यमातून जन्माला येऊ शकतं. आणि म्हणूनच घराघरातली ही आई बदलली पाहिजे. वाव, खूपच छान. भारी. पण आता हे तर सगळं आपण म्हणजे बघतोच की मॉडर्न स्त्रिया बाहेर वगैरे जातात, काम करतात भरपूर. पण अशा पण खूप साऱ्या स्त्रिया आहेत ज्यांना घरामध्ये खूप म्हणजे गोष्टी सोसाव्या लागतात. उदाहरणार्थ खूप छोटी छोटी टोमणे वगैरे या सगळ्या गोष्टी. ठीक आहे. सो या सगळ्या इमोशन्स त्या म्हणजे स्त्रीच्या मनामध्ये येत असतात जेव्हा ती गर्भवती असते. या सगळ्या म्हणजे या इमोशन्सचं तिच्यावरती बंबार्डिंग सॉर्ट ऑफ होत असतं. तर अशा स्टेटमध्ये गर्भसंस्कार तिला मदत करू शकतं का? खूप छान मदत करतं. गेले 6 वर्ष झालं आज आम्ही गर्भसंस्कार प्रोव्हाइड करतोय. 2020 पासून ही सुरुवात केलेली आहे. आणि हजारो लोक आज सॅटिस्फाईड आहेत. त्याचं कारण असं सांगतो मी, एक किस्सा सांगेन इकडे. जेव्हा लॉकडाऊन सुरू झाले, आपल्या भारतातलं काही कपल्स म्हणजे जे बाहेरच्या देशांमध्ये आहेत, असंच एक कपल गुणवंत पवार त्यांचं नाव, आणि ते हजबंड वाईफ दोघेही जर्मनीमध्ये होते. जी स्त्री आहे म्हणजे लग्न करून नुसतेच ते गेलेले आहेत फॉरेनला. नवऱ्याचा जॉब तिकडे आहे म्हटल्यानंतर पत्नी पतीसोबत आहे. आणि तिकडे गेल्यानंतर ते कन्सिव्ह होतात. आणि कन्सिव्ह झाल्यानंतर असा एक विचार असतो की नाही आपण जायचं परत, म्हणजे किंवा आई इकडे येईल किंवा
मी पुन्हा इंडियामध्ये जाईल आणि मग माझं जे काही ते 9 महिन्यांचा काळ आहे तो खूप आनंदित जाईल, सगळं काही छान होईल, डिलिव्हरी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ह्या कल्पना केलेल्या होत्या. जी पत्नी आहे तिला आई नाही आहे. पतीची आई एकतर तिकडे जाणार होती किंवा पत्नी इकडे इंडियामध्ये येणार होती. बट लॉकडाऊन सुरू झाले कोविडच्यामुळे आणि लॉकडाऊन चालू झाल्यानंतर कोणी कुठेच जागेवरून हलू शकत नव्हतं. बरोबर. मुळात कोविडची ही परिस्थिती ही भीतीदायक परिस्थिती होती आणि अशा परिस्थितीमध्ये पहिल्यांदा गर्भवती असताना, पहिल्यांदा आई होत असताना आणि स्वतःची आई नसल्यानंतर त्या स्त्रीच्या मनातल्या भावना काय असतील? हो. कोणीतरी सपोर्ट हवा आहे, कोणीतरी आपलं असावं, कोणीतरी गाईड करावं, कोणीतरी केअर करावं, हे निश्चित त्या आईला वाटत होतं. बट परिस्थिती अशी होती की कोणीही मदत करायला नव्हतं. आणि ऑनलाईनला मग त्यांनी हे गर्भसंस्कारांबद्दलचं कुठेतरी सर्च केलं, कार्यशाळा केली. 9 महिन्यांसाठी आपल्याकडे ते जोडले गेले, कोर्समध्ये एनरोलमेंट केली आणि मग हे पती पत्नी नंतर सांगतात की सर थँक्यू सो मच. खरं तर आईची उणीव GSCनं भरून काढली. आज म्हणजे आईसुद्धा कदाचित असती तर ती एवढं करू शकली नसती जेवढं GSCनं केलं. म्हणजे एवढा सपोर्ट आम्हाला मिळाला. सायकोलॉजिकली आईच GSC आमच्यासाठी बनलं आणि त्यामुळे आमची प्रेग्नन्सी खूप छान गेली. आणि फक्त प्रेग्नन्सीच गेली असं नाही, तर जे बाळ जन्माला आलं ते बाळातल्या बौद्धिक क्षमता, बाळाच्या त्या सगळ्या म्हणजे गुणकौशल्य बघितल्यानंतर हे दोघेही पत्नी एवढे खुश आहेत, प्रचंड खुश आहेत. सो अशा एक नाहीत तर हजारो लोकांच्या कमेंट्स आहेत. इवन किंबहुना त्यासाठी म्हणूनच मदर मॅन म्हणून सुद्धा बरेचसे म्हणजे आमच्या GSC मॉम मला म्हणतात की सर एक आई आमच्यासाठी जेवढं विचार करू शकत नाही तेवढा बिईंग अ मेल तुम्ही आमच्यासाठी विचार केलात. सो अशा काही कमेंट्स सो अनेक मदर्सच्या आपल्याला बघायला मिळतात अनेक व्हिडिओजवरती. सो तो सपोर्ट इकडे GSC फॅमिलीमध्ये मिळतो. सो गर्भसंस्कार आणि थँक्स टू टेक्नॉलॉजी. पूर्वीच्या काळी काय होतं की एखादं पुस्तक वाचले म्हणजे गर्भसंस्कार झाले, पण खरंच पुस्तकातून गर्भसंस्कार होतात का? तर नाही. पुस्तकातून गर्भसंस्कारांचं नॉलेज मिळेल, बट गर्भसंस्कार करण्यासाठी कोणीतरी मेंटॉरिंग करणारं, कोणीतरी हँडहोल्ड सपोर्ट देणारं तुमच्या आयुष्यात असलं पाहिजे. कारण प्रेग्नन्सीमध्ये मुळात होत असणाऱ्या हार्मोनल इम्बॅलन्सेसमुळे जे मूड स्विंग्स होत आहेत, आज आत्ता तुम्हाला छान वाटत आहेत, कदाचित 2 तासामध्ये तुमचा मूड ऑफ असेल, अगदी उद्या तुम्ही अजून काहीतरी नोशा फील होत असेल, अजून काहीतरी प्रॉब्लेम्स असतील. सो अशा फ्लक्च्युएट होत असणाऱ्या सिच्युएशन्समध्ये कोणीतरी जे तुम्हाला खंबीरपणे सपोर्ट करतं आहे, तुमची काळजी घेतं आहे, कोणीतरी तुम्हाला विचारतं आहे, कोणीतरी तुमचं ऐकून घेतं आहे, कोणीतरी तुमच्या मनामध्ये निर्माण होणाऱ्या पॉपअप्सना काहीतरी म्हणजे ते ॲड्रेस करतं आहे, तर ही जी काही गोष्ट आहे ना, ही त्या स्त्रीला खूप समाधान देते. आणि प्रेग्नन्सीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर आईचं समाधानी असणं, आईचं हॅपी असणं. कारण जेव्हा काही डाऊट्स क्रिएट व्हायला लागतात मनामध्ये, ते डाऊट खूप साऱ्या भीती निर्माण करतात आणि या भीतीतूनच मग एन्झायटी, स्ट्रेस, हाय BP, लो BP अशा अनेक गोष्टी होतात आणि या गोष्टींचा डायरेक्टली गर्भातल्या बाळावरती परिणाम होत असतो. आणि म्हणून आईला ते हॅपी एन्व्हायरमेंट देण्याचं काम या GSC फॅमिलीमध्ये होतं. जोडलेली प्रत्येक आई 100% आज खूप खुश आहेत, जोडलेलं प्रत्येक कपल खूप खुश आहे आणि खूप छान सेलिब्रेट करता येतं. आणि मला वाटतं की केलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक फॅमिलीसाठी GSC हे खरं तर वरदान आहे. या माध्यमातून घर बसल्या बसल्या, कारण पूर्वीच्या काळी काय होतं की कुठेतरी एखादी दिवसांची कार्यशाळा आहे, 2 दिवसांची कार्यशाळा आहे, पण बाळ मुळात 2 दिवसात वाढत नाही आहे. 9 महिने दररोज ग्रो होत आहे आणि दररोज जी काही स्त्रीची भावना आहे त्या भावनांचा डायरेक्टली परिणाम त्या नाळीशी जोडलेल्या बाळावरती होत असतो. आणि म्हणूनच दररोज कोणीतरी तुम्हाला त्या हॅपी मोमेंटमध्ये, हॅपी मोडमध्ये ठेवणारं असायला पाहिजे, कोणीतरी तुमची जबाबदारी घेणारा असायला पाहिजे. आणि जेव्हा अशी जबाबदारी घेतली जाते त्यावेळेला ॲटोमॅटिकली घरातलं कोणी काहीतरी म्हणतं आहे, घरातून कुठून तरी काहीतरी निगेटिव्हिटीज येत आहेत, तर त्या निगेटिव्हिटीजचा फरक तुमच्यावरती पडत नाही, कारण तुम्ही खूप पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंटमध्ये आता एंटर केलेले आहात.
तुमच्यासोबत. GSC मध्ये आल्यानंतर काय असतं की कम्युनिटीज आहेत, ट्रायमेस्टर वाईज कम्युनिटी आहेत. जो तुमचा प्रेग्नन्सीचा मंथ आहे किंवा ट्रायमेस्टरचा आहे त्याच मंथच्या हजारो महिला तुमच्यासोबत आहेत. त्या दररोज क्रिएटिव्ह टास्क करतायत, त्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करतायत, ते दररोज तिकडे ते कम्युनिटीमध्ये शेअर करतायत, फोटोग्राफ शेअर करतायत, एकमेकाला लाईक करतायत, कमेंट करतायत, ॲप्रिशिएट करतायत. सो टोटल पॉझिटिव्ह वातावरण आहे. सो जेव्हा अशा पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंटमध्ये आपण राहतो त्यावेळेला निगेटिव्हिटी जरी कोणी पाठीमागून टॉन्टिंग करणार असलं तर त्याचा फारसा फरक पडत नाही, बिकॉज तुम्ही पॉझिटिव्ह एनर्जीच्या लेवलला खूप हाय पोचलेला असता. मग असे कोणी काही पाठीमागून टॉन्ट करणारे लोक असतील तर ते इग्नोर केले जातात. या ठिकाणी आम्ही GSCमध्ये जॉईन झालेल्या आईला नेहमी सांगतो, मुळात आईला माझं आव्हान असतं की तुला जिजाऊ बनायचं आहे, कारण स्त्री जिजाऊ बनली, आई जिजाऊ बनली तरच शिवबा जन्म घेऊ शकतील. बरोबर. सो आई ही ग्रेट आहे. आई फक्त स्वतःच्या बाळाला जन्माला घालत नाही, आई ही परिवर्तनाला जन्माला घालते. कारण जन्माला येणारं बाळ मुलगा असो मुलगी असो, त्या बाळाला संस्कार देण्याचं काम, त्या बाळाला स्वभाव देण्याचं काम, त्या बाळाला स्वरूप देण्याचं काम, त्या बाळाला जन्मजात कपॅसिटी आणि कौशल्य देण्याचं काम ही गर्भातच आई करत असते. त्यामुळे आईनं दिलेली ही शिदोरी आयुष्यभर त्या बाळासोबत असते. मग आईनं या काळामध्ये जिजाऊ बनणं खूप गरजेचं आहे. आणि बरेचदा तो सपोर्ट नसेल, जिजाऊ म्हणून जे काही चांगलं एन्व्हायरमेंट घराघरामध्ये मिळायला पाहिजे, आज आपल्याकडे तसं कल्चर नसतं. बरेचदा पती पत्नींमधले वादविवाद असतात, इनलॉज असतात, त्यांचं आणि त्या सुनेचं कुठेतरी भांडण होत असतं. पण या भांडणांचा परिणाम सुनेवरती जेवढा होतो त्याही कितीतरी पटीने त्या बाळावरती होतोय. कारण बाळाला जे आज या 9 महिन्यांमध्ये मिळतं ते त्या बाळाला आयुष्यभर पुरतं, म्हणजे आयुष्यभरासाठी त्या बाळाकडे राहतं. त्यामुळे हा वेळ महत्त्वाचा आहे. आणि या काळात जर का सपोर्ट म्हणजे कार्यशाळेला बरेचदा म्हणजे आपण पाहतो जिजाऊंचे बाळकडू या कार्यशाळेमध्ये इनलॉज, आईवडील, पती पत्नी हे सगळे एकत्रित फॅमिली मिळून हे कार्यशाळा अटेंड करत असतात. त्याचं कारण असं की सर्वांना क्लॅरिटी मिळते की नेमकं मला कसं नर्चर केलं पाहिजे, ती स्त्रीची भावना कशी जपली पाहिजे, आणि ते जर घरातल्या सगळ्यांना समजलं आणि का जपली पाहिजे हे जेव्हा क्लॅरिटी मिळते ना, त्यानंतरचा तो प्रवास खूप उत्कृष्ट होतो. कारण प्रत्येक व्यक्तीला त्या 9 महिन्यांची व्हॅल्यू समजते, आणि ती व्हॅल्यू समजली ना तर आपण गोष्टींना प्रिझर्व करतो, जपतो. म्हणजे आज गोल्डची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, त्यामुळे असं इकडे तिकडे कुठे टाकून नाही देत आहे. बट तेच अगदी 1000 रुपयांचं नाणं असेल तर ते असंच कुठेतरी पडलेलं असतं, का तर त्याची व्हॅल्यू तेवढी नाही आहे. सो व्हॅल्यू समजली की आपण गोष्टींची केअर घेतो. तसं त्या स्त्रीची केअर घ्यायला सुरुवात केली जाते. आणि मग घराघरामधून त्या स्त्रीला ॲप्रिशिएशन मिळतं, घराघरामधून एनर्जी मिळते, आपोआप टॉन्टिंग बंद होतात. आणि जसं मी म्हटलं की जरी आता होतात, व्हायला पाहिजे, चांगलं एन्व्हायरमेंट द्यायला पाहिजे, ही आयडियल कंडिशन आहे. पण नाही मिळालं तर काय, नाही मिळालं तरी माझं त्या आईला सांगणं असतं की तुला हिरकणी बनावं लागेल. जसं हिरकणीनं रायगडाचा कडा उतरताना नाही पाहिलं की माझ्या पाठीमागं माझा पती आहे का, माझ्या पाठीमागं माझे इनलॉज आहेत का, तिनं फक्त स्वतःचं बाळ पाहिलं आणि ती अंधाऱ्या रात्रीत रायगडाचा कडा उतरून आली. अगदी तसंच तुला बाळ हवं आहे ना, एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व हवं आहे ना, मग काही काळाला जर कोणी नाहीच सपोर्ट केला तर तुला हिरकणी बनावं लागेल. आणि जर तू हिरकणी बनली तर निश्चितच ते बाळ उत्कृष्ट घडू शकेल. आणि हे मोटिवेशन किंवा या सगळ्या गोष्टी त्यांना सपोर्ट केल्या जातात आणि खूप सुंदररित्या तो प्रवास 9 महिन्यांचा प्रत्येक त्या फॅमिलीला सेलिब्रेट करता येतो. तुम्ही जे म्हटलात GSC, तर तुमचा काही वेगळा प्लॅटफॉर्म आहे का? आणि जे तुम्ही म्हणताय मला वाटतं ऑनलाईन आहे तुमचं, तर ऑनलाईन असून पण इतकं सुंदररित्या कसं काय हे वर्कआउट होतं आहे? खरं तर जसं मी मगाशी म्हटलं की थँक्स टू टेक्नॉलॉजी. कारण प्रॉब्लेम काय आहे की गर्भवती महिलेला जर मी कुठेतरी ऑफलाईन सेंटरमध्ये बोलवतोय, जसं मी सांगितलं की गर्भसंस्कार एका दिवसात करता येत नाहीत, ते दररोज झाले पाहिजे. तर गर्भवती महिला दररोज एखाद्या सेंटरला जाऊ शकते का? बरं ती वर्किंग असेल तर तिला ते पॉसिबल आहे का? नाही. तर ते शक्य नाही आहे. आणि दररोज जर ती तुमची कन्सिस्टन्सी नसेल तर तुम्ही करत असणाऱ्या कुठल्याही गोष्टीला काहीही अर्थ राहत नाही. कारण कन्सिस्टन्सी काय करते, न्यूरल पाथवेज क्रिएट करते. आणि ते न्यूरल पाथवेज या प्रेग्नन्सीमध्ये खूप महत्त्वाचे राहतात. ब्रेनचे डेव्हलपमेंट होत असताना खूप महत्त्वाचे राहतात. कारण बाळाचा ब्रेन 80% हा गर्भातच बनतोय. सो बाळाचा ब्रेनच काय, पायाच्या नखांपासून डोक्याच्या केसांपर्यंत संपूर्ण बाळच गर्भात बनतंय. कारण पिता फक्त छोटंसं बीज देतो, पण त्या बीजाला स्वभाव, स्वरूप, संस्कार, कपॅसिटी ही आई त्या 9 महिन्यांमध्ये देत असते. त्यामुळे हे सगळं काही आतमध्ये घडत असताना दररोज जेव्हा ते एक एक ऑर्गन त्या बाळाचं डेव्हलपमेंट होत असते
त्यासाठी दररोज आईचं ते हॅपी असणं, दररोज त्या पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंटमध्ये असणं, तिचं वेगवेगळ्या ब्रेनसाठी असतील, सेन्सरी ऑर्गनसाठी असतील, ग्रास्पिंग कपॅसिटीसाठी असतील, ह्या ॲक्टिव्हिटीज करणं त्या बाळासाठी निश्चित बेनिफिशियल होतं. त्यामुळे या ॲक्टिव्हिटीज करत राहणं गरजेचं आहे. मग ही टेक्नॉलॉजी तिथे मदत करते. ऑनलाईनमुळे आज घर बसल्या या गर्भवती महिलांना हे सगळं काही करता येतं. याचा बेनिफिट असा झाला की आज जर पाहिलं तर 30+ कंट्रीजमधून जे आपली भारतीय लोक आहेत ते आज त्यांच्या वेळेत हे गर्भसंस्कार करू शकतात. वाव. खरं तर आपल्या देशात राहणाऱ्या लोकांपेक्षाही आपली लोक जी बाहेर देशांमध्ये राहत आहेत त्यांना आपल्या संस्कृतीचा म्हणजे व्हॅल्यू कळते बाहेर गेल्यानंतर. बरोबर. त्यामुळे इंडियामधून जी लोक जॉईन होत आहेत त्याच्याही पेक्षा भारतीय लोक जी बाहेर गेलेले आहेत ती जास्त करून इकडे GSC मध्ये जोडलेली तुम्हाला पाहायला मिळतील. मग विचार करा, जर आज हे ऑनलाईन नसतं तर आजच्या गर्भवती स्त्रीला दररोज हे ॲक्टिव्हिटी करता आल्या असत्या का? किंवा अगदी फॉरेनमध्ये आपल्यापेक्षा वेळा वेगळ्या आहेत. आपल्याकडे दिवस आहे तिकडे रात्र आहे USA गेलो तर तिथली आईसुद्धा हे ऑनलाईन प्लॅटफॉर्म असल्यामुळे तिला सहजपणे करता येतं. आपल्यातल्या अनेक गर्भवती महिलांना वाटत असतं गर्भसंस्कार करायचे आहेत पण मी वर्किंग आहे, मग मला जमेल का, मी करू शकेल का? खरं तर त्याचं उत्तर आहे 100% हो. फॉरेनमध्ये राहणारी आई वेळा वेगळ्या असताना सुद्धा जर करू शकते तर भारतातली कुठलीही स्त्री सहज आणि अगदी सहज करू शकते. आणि आज करतायत. जवळजवळ आज GSA फॅमिलीमध्ये लाखो लोक जोडली गेलेले आहेत. यापैकी जर लोक पाहिली तर सर्वसाधारण 95-98% लोक ही वर्किंग महिला आहेत, गर्भवती माता आहेत ह्या, आणि त्यांना त्यांच्या वेळेत करता येतं. आमची GSC मॉम एक शेअर करते की सर 14 तास मध्यंतरी म्हणजे माझ्या ऑनलाईन कार्यशाळेला त्या शेअर करायला आल्या तेव्हा त्यांनी शेअर केलं की सर 14 तासांची माझी ड्युटी होते, कारण येणं जाणं आणि या सगळ्यांमध्ये जवळजवळ मला खूप हेक्टिक असतं. मला खूप डाऊट होता की मी इकडे जॉईन केल्यानंतर आता एवढ्या फीज भरायच्या आहेत, मी तुमच्याकडे जोडले जाईन आणि जोडल्यावर मला करता येईल का? आई सांगते की सर पहिले 3 महिने मी कन्फ्युजनमध्ये घालवले. अर्ली मी जॉईन केलं म्हणजे अटेंड केलं वर्कशॉप, बट माझं कन्फ्युजन झालं, करू का नको, फायदा होईल का, मला जमेल का, आणि त्या जमेल का ह्या विचारांमध्ये माझं काहीही न करता 3-4 महिने पास ऑन झाले. आई 6व्या महिन्यात जोडली जाते आणि जोडल्यानंतर जेव्हा अगदी 8-10 दिवसातच तिला जेव्हा लक्षात येतं की अरे हे तर खूप इझी आहे, मी सहज सकाळी उठल्यानंतर 5-10 मिनिटांची ॲक्टिव्हिटी आहे, ऑफिसला जाताना 10 मिनिटं ॲक्टिव्हिटी करू शकते, ऑफिसमधून येताना करू शकते, लंच ब्रेकमध्ये 10-15 मिनिटं करू शकते, झोपण्याआधी 10-15 मिनिट, झालं दिवसभराचे टास्क संपतायत आणि इझी वेमध्ये मला करता येते. सो ही आई सांगते की सर 14 तासांची ही ड्युटी करून सुद्धा एकही दिवस असं होत नाही की मी ॲक्टिव्हिटी करत नाही, कारण त्या ॲक्टिव्हिटी केल्याशिवाय मला एनर्जीच येत नाही किंवा मला ती पॉझिटिव्हिटी फिलिंग येत नाही, आणि एव्हरी डे आय एम डुईंग इट. सर थँक्यू सो मच, विनाकारण मी माझे पहिले महिने वाया घालवले, असं त्या आईचं मत आहे. तुम्ही मगाशी म्हटलात की अख्खं फॅमिली पण अटेंड करते सेमिनार, त्याच्यावरच माझा असा क्वेश्चन होता की बऱ्याचदा असं होतं की रिलेटिव्स किंवा घरी सासू सासरे आहेत, उगाच सततच्या सूचना देत असतात की हे कर, हे करू नको, किंवा सारखं ओव्हर केअरिंग नेचर सगळेच असतं. एक्सपर्ट असतात. हां, आणि बेसिकली त्या गर्भवती आईला काय पाहिजे, नो वन इज पेईंग अटेन्शन. त्याच्यामुळे कुठेतरी आत मी कोणाकडे बोलू असं सफोकेशन होत असतं. तर म्हणजे ह्याच्या गर्भसंस्कारमध्ये फॅमिलीचा पण तेवढाच इक्वल रोल आहे का इम्पॉर्टंट? हो, फॅमिलीचा निश्चितच रोल आहे, कारण एन्व्हायरमेंट, स्त्रीला जे एन्व्हायरमेंट मिळतं तेच त्या गर्भातल्या बाळाला मिळणार आहे. मग फॅमिलीचा जर सपोर्ट नसेल, फॅमिलीमधून जर टॉन्टिंग असेल किंवा निगेटिव्हिटीज असतील तर निश्चित त्याचाही निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो. त्याचबरोबर जसं तुम्ही म्हटलात की या प्रोसेसमध्ये की तिला शेअर करायचं आहे, निश्चित शेअर करायचं आहे. त्याचबरोबर तिला म्हणजे आजच्या मॉडर्न युगात जुनी लोक, जे की जनरेशन गॅप आहे ना, जुनी लोक जर काही सजेशन्स देत असतील, अगदी ग्रहण पाळायचं नाही पाळायचं, हे करा ते करू नका, म्हणजे सो आत्ता टेक्नॉलॉजी बदललेलं आहे. खरं तर पूर्वीच्या काळी जे काही स्कॅनिंगच्या ह्या प्रोसिजर अवेलेबल नव्हत्या, आपल्याकडे हे मेडिकल सायन्स एवढं प्रगत नव्हतं, आणि त्यामुळे या फॅसिलिटीज नसल्यामुळे जुन्या रूढी परंपरा किंवा त्या लोकांच्या त्या अनुभवातून त्यांनी काही गोष्टी सजेस्ट केलेल्या होत्या. आत्ताच्या काळामध्ये त्या योग्य आहेत का? जेव्हा तुमचं बाळ तुम्ही तुमच्या स्क्रीनवरती पाहू शकताय, त्यावेळेला या गोष्टी फॉलो करणं, की जिथे मग पूर्वी म्हटलं जायचं एक अंधश्रद्धा म्हणता येईल त्याला, की बाबा गर्भवती मातेनं काही चिरायचं नाही, नाहीतर मग बाळाचा कान, बाळाचा ओठ कुठेतरी चिरलेलं. पूर्वी काहीतरी इन्सिडेंट्स असतील, त्यांचं काहीतरी
अनुभव असतील त्या बेसिसवर त्या सिच्युएशनमध्ये त्यांनी ह्या डिसिजन्स घेतल्या. आज जेव्हा परिस्थिती बदललेलं आहे, तुमचं बाळ तुम्हाला पूर्ण पाहता येतं आहे स्क्रीनवरती, त्यावेळेला मग हीच गोष्ट जर आईवडील किंवा घरचे लोक जर सजेस्ट करत असतील तर मग आजची ही स्त्री ॲक्सेप्ट करेल का? तर निश्चित नाही करणार आहे. सो टेक्नॉलॉजी किंवा तंत्रज्ञान बदललेलं आहे, पिढी बदलते आहे, तर अशा बदलत्या पिढीमध्ये म्हणजे ॲडवायसेससुद्धा योग्य ते मिळाले पाहिजेत. आणि मग इथे GSCमध्ये यासाठी काय केलं जातं की स्त्रीला कोणाशी तरी बोलायचं आहे. बरेचदा अशा ॲडवायसेसमुळे सुद्धा ती स्त्री अजून इरिटेट होते, अजून फ्रस्ट्रेटेड होते. कारण घरचे म्हणतायत फॉलो केलं पाहिजे, मन सांगते नाही केलं पाहिजे, आणि अशा कन्फ्युजिंग स्टेटमध्ये कुठेतरी मग फ्रस्ट्रेशन्स आणि या गोष्टी होतात. बट GSCमध्ये या अशा अनेक गोष्टींसाठी मार्गदर्शन मिळतं. अनेक डॉक्टर्स आहेत, आज टीम आहे, ते वेळोवेळी वेगवेगळ्या विषयामध्ये ते मार्गदर्शन करत असते. आणि खरं तर यामध्ये एक सुंदर म्हणजे आम्ही, कारण इमोशनचा हा गेम आहे, इमोशन्स खूप महत्त्वाचे आहेत. त्या बाळावरती आईच्या इमोशनचा प्रचंड परिणाम होत असतो आणि त्यामुळे इमोशन्स आणि ते वातावरण खूप मॅटर करतं. ते वातावरण मेंटेन करण्यासाठी कम्युनिटी आहे, आणि इमोशनली तिला जर का काही गोष्टींचा सपोर्ट हवा आहे तर डॉक्टर्स आहेत, ॲज वेल ॲज कोऑर्डिनेटर्स. म्हणजे एक मैत्रीण तिला मिळते जी 9 महिने तिची काळजी घेते. अशा छोट्या छोट्या कोणत्याही डाऊट्स आणि गोष्टींना ती मार्गदर्शन करत असते, तिची काळजी घेत असते, तिला सपोर्ट करत असते वेगवेगळ्या गोष्टींमध्ये. आणि मग कुठेतरी ते फिलिंग, सेन्स ऑफ फिलिंग जो आहे त्या स्त्रीला, की कोणीतरी आहे जे मला ऐकतंय, कोणीतरी आहे जे मला सपोर्ट करत आहे, कोणीतरी आहे जे मला राईट गायडन्स देत आहे. सो ती जी गोष्ट आहे ती तिला या प्रवासामध्ये सेफ बनवते आणि अशा इरिटेशन्स किंवा या सगळ्या गोष्टींपासून तिला वाचवते. आणि आम्ही काय करत असतो की संपूर्ण कुटुंबामध्ये वातावरणाचा काय परिणाम होतो त्याचा इम्पॉर्टन्स समजला पाहिजे. आणि म्हणून आमचे असे काही सेशन्स होतात ज्याच्यामध्ये पती, पत्नी, ऑलरेडी बाळ असेल तर ते बाळ, इनलॉज असतील, घरात जेवढे लोक आहेत त्या सगळ्या लोकांना मी या प्रोसेसमध्ये वीकली वन्स इन्व्हॉल्व करत असतो. आणि या वीकली वन्स इन्व्हॉल्व केलेल्या या ॲक्टिव्हिटीजमुळे त्या गर्भवती स्त्रीला मिळणारं एन्करेजमेंट ते खूप हाय राहतं. कारण प्रत्येक व्यक्ती आता तिला सपोर्ट करायला लागतो, आणि जेव्हा सपोर्ट करायला लागतो त्यावेळेला ऑटोमॅटिकली तिचा मूड हा पॉझिटिव्ह बनतो, आणि ती मग छान या 9 महिन्यांना सेलिब्रेट करते. मनातल्या भीती निघून जातात, डाऊट निघून जातात, आणि या सगळ्याचा खूप चांगला तिच्या सायकोलॉजीवरती परिणाम होतो. आणि ऑब्व्हियसली सायकोलॉजी तिची बदलली, आईची बदलली, म्हणजे बाळाची सुद्धा बदलायला मदत होते. बाळामध्ये सुद्धा मग ते बदल निश्चित प्रामुख्यानं पुढे होत होतात, म्हणजे होतात. आता गर्भसंस्कार आपण बघतो की तुम्ही मला सांगता की साधारण कन्सीव्ह झाल्यापासून ते तुमच्याकडे सुरू होतात, पण म्हणजे हे नक्की कन्सीव्ह झाल्यानंतरच करावं का प्रेग्नन्सीच्या प्लॅनिंगपासून गर्भसंस्काराची सुरुवात करायला हवी? प्लॅनिंगपासून केलं पाहिजे, पण प्लॅनिंगपासून जे सुरू केलं जातं त्याला आपण म्हणतो बीजसंस्कार. कारण गर्भसंस्कार कन्सीव्ह झालात एकदा, म्हणजे तो बीज स्त्री गर्भामध्ये रुजला की त्यानंतर गर्भसंस्कार सुरू होतात. बट तो बीज यायच्या आधीच, जसं एक शेतकऱ्याचं उदाहरण मी पुन्हा देतो इथे. शेतकरी काय करतो, त्याला जे उत्पादन हवं आहे, जे काय हवं आहे, त्याला ज्वारी हवं आहे तर तो ज्वारीचं चांगलं बीज निवडतो, आणि ते बीज निवडून चांगल्या आधी जमीन तयार करतो, आणि मग त्या जमिनीमध्ये, चांगल्या जमिनीमध्ये तो पेरतो. बीज पेरण्याआधी बरोबर 2 गोष्टी केलेल्या आहेत शेतकऱ्यानं. म्हणजे जमीन फर्टाईल बनलेले, बरोबर, बीज चांगलं निवडलेलं आहे. हे दोघेही चांगले असणं गरजेचं आहे. बरोबर. बरं, दोघेही चांगले, दोघांपैकी एकही चांगलं नसेल तर ते उगवेल, वाढेल, त्याला पानं, फळं, फुलं येतील याची शक्यता खूप कमी आहे, किंवा पॉसिबिलिटीज तिथे थोड्याशा कमी होतात. मला चांगलं उत्पादन हवं आहे तर जसं जमीन चांगली असते, बीज चांगला निवडला जातो, तेव्हा चांगलं उत्पादन मिळण्याच्या पॉसिबिलिटीज वाढतात, आणि वातावरणसुद्धा चांगलं शेतकरी मेंटेन ठेवतो, तेव्हा मिळणारं उत्पादन त्याला चांगलं मिळतं. सो इथे सुद्धा तो बीजसंस्कारांचा भाग सांगितलेला आहे. कन्सीव्ह करण्याआधीच पती पत्नींनी जर का फिजिकली आणि सायकोलॉजिकली, म्हणजे फिजिकली आणि मेंटली जर का डिटॉक्स केलं स्वतःला. आता फिजिकली डिटॉक्स बरेच जण करतात, मग मेंटल डिटॉक्स होत नाही, आणि त्यामुळे IVF सारख्या प्रोसेस करूनसुद्धा अनेक कपल्स आज कन्सीव्ह होत नाही आहेत. इन्फर्टिलिटीचा प्रॉब्लेम जर आपण पाहिला तर तो प्रचंड वाढलेला पाहायला मिळतो. सो त्याची काही कारणं आहेत. इन्फर्टिलिटीचं मेन कारण काय असेल तर ते कारण आहे आजची लाईफस्टाईल, आणि लाईफस्टाईलमुळे पतीपत्नींमध्ये निर्माण होणारा तणाव, स्ट्रेस. सो स्ट्रेस हे इन्फर्टिलिटीचं नंबर 1 रिझन आहे, आणि त्या रिझनमुळे
बरेचदा कन्सिव्हच होत नाही, आणि कन्सिव्हच नाही झालं किंवा जरी झालं तरी सिरीज ऑफ मिसकॅरेजेस. आणि मग हे मिसकॅरेजेस वगैरे जे काय होतात त्याच्यातून पुन्हा पेन होतो किंवा पुढे प्रॉब्लेम्स आहेत सगळे. तुम्ही IVF प्रोसिजरमधून कन्सिव्ह करताय तर डेफिनेटली तिकडे सुद्धा तुमचे हार्मोनल इंजेक्शन्स आणि भरपूर साऱ्या काही गोष्टी घ्याव्या लागतात, कराव्या लागतात. सो हा सगळा पेन आहे. हा पेन जर का अवॉइड करायचा असेल तर बीजसंस्कारांपासून सुरुवात केली पाहिजे. जसं संत तुकाराम महाराज म्हणतात, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, तसं ते बीज शुद्धी करून घेणं गरजेचं आहे. आणि सर्वसाधारण बीजशुद्धीसाठी जर म्हटलं तर एक 90 दिवसांचा कालावधी मेंटली आणि फिजिकली डिटॉक्स होण्यासाठी पतीपत्नींनी दिला गेला पाहिजे. त्याचबरोबर म्हणजे कॉन्शियस कन्सिव्ह केलं गेलं पाहिजे. अनावधानानं आता कन्सिव्ह झालं आहे आणि मग आम्ही कन्फ्युज्ड आहोत, पुढे कॅरी करायचं नाही करायचं, आणि या कन्फ्युजन स्टेटमध्ये तुम्ही कॅरी करताय तर माईट बी त्याचा डेफिनेटली त्या बाळावरती काही परिणाम, त्या आईवरती परिणाम, पित्यावरती परिणाम, त्या घरातल्या एन्व्हायरमेंटवरती झालेला परिणाम, बिकॉज आम्ही तयारच नाही आहेत. मग ते फायनान्शियल कंडिशन्स असतील आणि अनेक काही गोष्टी असतील, आम्ही तयारच नाही आहेत आणि कन्फ्युजिंग स्टेटमध्ये तुम्ही कन्सिव्ह करताय. म्हणून नियोजन केलं गेलं पाहिजे. सो ही बीजशुद्धीची प्रक्रिया फॉलो करून तुम्ही कन्सिव्ह केलात तर पुढची प्रोसेस खूप सुंदर होते. आणि कन्सिव्ह झाल्यानंतर मग गर्भसंस्कारांची विधी चालू केली पाहिजे. आता गर्भसंस्कारांमध्ये जसं मी शेतकऱ्याचं उदाहरण दिलं की वातावरणाबद्दल आपण आता बोलत होतो, वातावरणाचा नेमका रोल काय असतो. मला बरेचदा प्रश्न विचारला जातो की पित्याचा रोल काय. तर पित्याचा रोल काय, तर शेतकऱ्याचा जसा रोल आहे ना तोच रोल पित्याचा आहे. सो पिता म्हणजे शेतकरी काय करतो, एक चांगलं बीज घेतो, चांगली जमीन तयार करतो आणि त्या चांगल्या जमिनीमध्ये बीज पेरतो. जेव्हा हे बीज, शेतकऱ्यानं पेरलेलं बीज भूगर्भामध्ये जातं त्यावेळेला पहिल्यांदा ते भूगर्भाशी अटॅच होतं, त्याची मुळं भूगर्भाशी जोडली जातात. मुळं जोडल्यानंतर त्या मुळांना चांगलं एन्व्हायरमेंट मिळालं पाहिजे, म्हणजे पोषकता मिळाली पाहिजे, ते खतं, पाणी हे सगळं त्या मुळांना मिळालं पाहिजे. जर ते मिळालं तरच हे बीज जमिनीच्या बाहेर उगवणार आहे, त्याला पानं, फळं, फुलं येणार आहेत. सो शेतकऱ्यानं बीज दिलं, हा पहिलं काम केलं. आणि फक्त बीज दिलं नाही तर एन्व्हायरमेंट दिलं, ते खत, पाणी हे सगळं काही त्या भूगर्भाला दिलं. त्यानंतर हे झाड जमिनीच्या बाहेर सफल झालं असं आपण म्हणू. सो प्रेग्नन्सीमध्ये पण तसंच आहे, पिता बीज देण्याचं काम करतोय. सो पित्याकडून आलेलं हे बीज स्त्रीगर्भामध्ये येतं, स्त्रीगर्भाशी जोडलं जातं, प्लासेंटाशी ते जोडलं जातं, 9 महिने तिथे ते स्थिरावतं. जेव्हा ते 9 महिन्यांमध्ये स्थिरावलेलं आहे ना त्यावेळेला ते एन्व्हायरमेंटसुद्धा पतीनं दिलं पाहिजे. मग एन्व्हायरमेंटमध्ये जसं शेतकरी पाणी देतोय, खतं देतोय, अगदी तसंच इकडे त्या आईला चांगलं एन्व्हायरमेंट देण्याचं काम, चांगली सायकॉलॉजी देण्याचं काम, चांगली मानसिकता, हॅपीनेस, एनर्जी, न्यूट्रिशन्स, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी देण्याचं काम त्या पतीचं आहे. तर हे 2 रोल पतीचे आहेत. एक डायरेक्ट रोल आहे बीज देण्याचा आणि एक इनडायरेक्ट रोल आहे जो एन्व्हायरमेंट देण्याचा आहे. आणि हे एन्व्हायरमेंट चांगलं दिलं तर त्या स्त्रीच्या माध्यमातून जे जन्म घेणार आहे ते जन्माला आल्यानंतर निश्चितच आईवडिलांचं आणि देशाचं नाव उत्कृष्ट करू शकेल. कारण कोणतंही बाळ जन्माला आल्यानंतर शाळेत गेल्यानं ते बुद्धिमान बनत नाही, मुळात ते बुद्धिमान आहे म्हणून शाळेत जातं. कारण जन्माला आलेल्या बाळाकडे ज्या बौद्धिक क्षमताच नसतील तर शाळासुद्धा तुमच्या बाळाला ॲडमिशन नाही देणार आहे. सो शाळेत गेल्यानंतर बाळ ज्ञानी बनणार आहे आणि ज्ञानी बनण्याआधी ते बुद्धिमान असायला पाहिजे. आणि बुद्धिमत्ता शाळेत वाढत नाही, बुद्धिमत्ता गर्भात वाढते. आणि एक अशी मिसकन्सेप्शन आहे की गर्भसंस्कार म्हणजे फक्त मी रोज गाणी ऐकते, रोज मी क्लासिकल गाणी 15 मिनटं ऐकते आणि झाले गर्भसंस्कार. तर म्युझिकचा पण काही रोल आहे ह्याच्यामध्ये? निश्चित आहे, अनेक गोष्टींचा रोल आहे. म्युझिक बाळाला आणि आईला खूप चांगलं पीस आणि स्टॅबिलिटी देण्याचं काम करतं. बट म्युझिक कोणतं ऐकायचं दॅट मॅटर्स अ लॉट. बिकॉज नॉर्मली जसं आत्ता म्हटलं तुम्ही, अनेक महिलांचं हेच असतं की हो मी प्रेग्नंट आहे, मी गाणी ऐकते, मी काहीतरी म्युझिक ऐकते, किंवा मी एखादं पुस्तक आणलं आहे आठवड्यातनं कधीतरी, किंवा ते आणलेलं पुस्तक वाचायला मला 9 महिने लागतात आणि मग वाटतं ना मी वाचलं ना, मी गर्भसंस्कारांचं पुस्तक वाचलं. सो त्याच्यातून गर्भसंस्कार होत नाहीत, या गाण्यांमधून सुद्धा गर्भसंस्कार होत नाहीत. नेहमी मी रिकमेंड करतो की गाणी नाही, कारण गाण्यांमध्ये शब्द असतात, शब्दांप्रमाणे भावना निर्माण होतात आणि जशा भावना निर्माण होतात तसंच त्या बाळावरती परिणाम होतो, आईवरती परिणाम होतो. त्यामुळे इकडे सांगितलं जातं ते म्हणजे म्युझिक्स, अल्फा फ्रिक्वेन्सीचे म्युझिक, लो फ्रिक्वेन्सीचे म्युझिक. त्याचं कारण असं
की म्युझिक जेव्हा आई ऐकते तेव्हा म्युझिकमुळे ब्रेनच्या फ्रिक्वेन्सीज रिड्यूस होतात आणि जेव्हा ब्रेनच्या फ्रिक्वेन्सीज रिड्यूस होतात तेव्हा आई पीस आणि स्टॅबिलिटीकडे जाते. जेव्हा आई पीसफुल स्टेबल बनते तेव्हा गर्भातलं बाळसुद्धा पीसफुल आणि स्टेबल बनतं. आजकाल झालं काय, आम्ही पीस आणि स्टॅबिलिटीसाठी एकतर मेडिटेशन करत नाही आहे, आणि जरी मेडिटेशन करत असलो तर ते डीप लेवलचं मेडिटेशन जिथे स्वतःला हरवून एकदम शांत आणि पीसफुल अवस्थेमध्ये हल्ली कोणीही जात नाही, कोणीही त्या लेवलपर्यंत मेडिटेशन करत नाही. आणि सेकंड थिंग की या प्रेग्नन्सीमध्ये पीसफुल आणि स्टेबल बनावं यासाठी आम्ही तसा कॉन्टेंट किंवा तसं म्युझिकही ऐकत नाही. सो ब्रेनच्या फ्रिक्वेन्सीज रिड्यूस व्हाव्यात यासाठी दोनच पर्याय आहेत. एक पर्याय म्हणजे मेडिटेशन करा आणि दुसरा पर्याय म्हणजे म्युझिक्स ऐका, असे म्युझिक जे तुमच्या ब्रेनच्या फ्रिक्वेन्सीज रिड्यूस करतील. ब्रेन फ्रिक्वेन्सी सायन्स असं सांगतं की लोअर द ब्रेन फ्रिक्वेन्सी हायर द पीस अँड स्टॅबिलिटी, अँड हायर द ब्रेन फ्रिक्वेन्सी लोअर द पीस अँड स्टॅबिलिटी. सो आईचं पीस आणि स्टॅबिलिटी ही आईच्या ब्रेनच्या फ्रिक्वेन्सीजवरती डिपेंड आहेत आणि ब्रेनच्या फ्रिक्वेन्सीज या तुमच्या ऐकण्यावरती डिपेंड आहेत. उदाहरणार्थ तुम्ही एखादं आपण सायलेंट पीसफुल असं म्युझिक लावलं आहे तर 10-15 मिनिटात आपल्या बॉडीचे रिएक्शन्स काय असतात, आपण स्टेबल होतो, काम होतो, एकदम शांत बसतो. आणि हे जर डीजे लावला तर काय होतं, डीजे लावला तर आपण म्युझिक डान्सकडे आपण डान्स करू किंवा बसल्या बसल्या हातापायांचा ठेका धरू, हातपाय हलवायला लागू. सो इथे काय झालं, जेव्हा लो फ्रिक्वेन्सीचं म्युझिक तुम्ही ऐकता त्यावेळेला ॲटोमॅटिकली पीस आणि स्टॅबिलिटीकडे जाता, कारण तुमच्या ब्रेनच्या फ्रिक्वेन्सीज रिड्यूस झाल्या की ॲटोमॅटिकली पीस आणि स्टॅबिलिटी वाढते. ब्रेनच्या फ्रिक्वेन्सीज हाय झाल्या की तुमची पीस आणि स्टॅबिलिटी गेली. बरोबर. सो इथे काय होतं की जेव्हा तुमच्या हाय फ्रिक्वेन्सीज होत आहेत त्याचा परिणाम काय होतो की जन्मजात बाळामध्ये मग ADHD सारखा प्रॉब्लेम पाहायला मिळतो. ADHD काय, अटेन्शन डिफिसिट हायपर ॲक्टिव्ह डिसऑर्डर. सो बाळं हायपर ॲक्टिव्ह बनतात कारण आईच स्टेबल नाही आहे तर बाळ स्टेबल असणारं कुठून आणायचं. त्यामुळे आज आपल्याला समाजामध्ये पाहायला मिळतं की कन्सिव्ह झाल्यानंतर आनंदित असणारं हे कपल, बाळ जेव्हा येतं आणि बाळ जेव्हा क्रँकी बनतं त्यावेळेला फ्रस्ट्रेटेड असलेले बघायला मिळतं. रिझन काय, रिझन की तुम्हीच पीस आणि स्टॅबिलिटीकडे नाही आहेत. आणि म्हणून त्यासाठी हे स्पेशल डिझाईन्ड म्युझिक्स ऐकले पाहिजेत. GSCमध्ये आम्ही जे काही म्युझिक्स देतो ॲपमधून आईला ऐकणं सहज सोपं असतं. हे म्युझिक्स जेव्हा तुम्ही दररोज किमान 20 मिनिटे 40 मिनिटे म्युझिक ऐकता त्यावेळेला आईला पीस आणि स्टॅबिलिटी मिळते, आईचा मूड एनहान्स व्हायला मदत होते, बाळाला कामनेस मिळायला मदत होते आणि त्याचा खूप चांगला परिणाम. इवन म्युझिक आई जेव्हा ऐकते तेव्हा आई शेअर करते की बाळ खूप छान रिस्पॉन्स देतं. जेव्हा जेव्हा म्युझिक ऐकते तेव्हा तेव्हा युटरसमध्ये असणारं बाळ खूप प्रतिसाद चांगला द्यायला लागतं. हे अनेक मातांचे फीडबॅक आहेत. सो हे स्पेशली डिझाईन्ड म्युझिक्स जे आहेत ते ऐकले पाहिजेत आणि सातत्यानं ते ऐकत राहिलो तर त्याचा सुदनिंगसाठी, त्या कामनेससाठी, त्या पीस आणि स्टॅबिलिटीसाठी खूप चांगला फायदा होतो. मला याच्यावरून एक गोष्ट आठवते. आमच्याकडे एक GSC मॉम होती. प्रेग्नन्सी प्लॅनिंगमध्ये खरं तर त्या पतीपत्नींनी ऐकलं मला. ऐकण्याआधी जवळजवळ 10 वर्षे प्रेग्नन्सी त्यांनी अवॉइड केलेली. का तर हे पतीपत्नी दोघेही बाहेर फिरत असायचे. नॉर्मली आजच्या कपलना वाटतं की बाळ आलं की मग रिस्ट्रिक्शन्स येणार, जबाबदाऱ्या येणार, मग आपलं बाहेर फिरणं थांबणार किंवा बिझनेसच्या निमित्त त्यांना नेहमी आउट ऑफ कंट्री ट्रॅव्हल करावं लागायचं आणि हे दोघे फिरत असायचे. आणि त्या सगळ्यातनं त्यांना वाटायचं की मग आपण बाळ जर केलं, बाळाचा डिसिजन घेतला तर मात्र मग आपण थांबून जाऊ, आपल्याला बाहेर पडता येणार नाही. आणि या कन्फ्युजनमध्ये जवळजवळ 10 वर्ष प्रेग्नन्सी अवॉइड केली. बट मातृत्व अनुभवायचं होतं. कार्यशाळा अटेंड केल्यानंतर निश्चित झालं की नाही आपल्याला बाळ हवं. त्यांनी GSC जॉईन केलं, म्हणजे कोर्सला जोडल्या गेल्या आणि जोडल्यानंतर हे जे काही पीस स्टॅबिलिटी या सगळ्या ॲक्टिव्हिटीज केल्या. बाळ झालं. बाळ झाल्यानंतर 20 महिन्यानं ही आई ऑनलाईन कार्यशाळेमध्ये शेअरिंगसाठी आलेली होती. आईनं सांगितलं की सर फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच, कारण आम्ही एवढ्या वर्ष वाया घालवलीत, बट तुम्हाला ऐकल्यानंतर आम्हाला ते खरंच बाळ हवं, बाळ किती महत्त्वाचं आहे ते इम्पॉर्टंट जाणवलं आणि आम्ही कन्सिव्ह केलं. आमच्या मनातला जो डाऊट होता, असं डाऊट आम्हाला होता की आम्हाला हे वाटायचं की बाळ नको, या कारणामुळे नको वाटायचं. बट सर रिअली थँक्यू, कारण असं काहीही झालं नाही. आज माझं बेबी, बाळाचं नाव निहिरा, मुलगी झाली त्यांना. ती आई सांगते की माझं बाळ आज 20 महिन्यांचं आहे आणि 20 महिन्यांच्या एजपर्यंत बाळाला घेऊन आम्ही
45 फ्लाईट, 19 देश आणि 3 कॉन्टिनेंट फिरून आलोय. वाव. कसलाही त्रास नाही. बाळ एवढं काम, कूल, सपोर्टिव्ह आहे. वाव. लिटरली वी आर सेलिब्रेटिंग. आता ते रिग्रेट वाटतंय की आधीच का नाहीत भेटलात तुम्ही. मला त्याच्यावरनं आठवलं की खूप जी छान. बाळं आहेत, जी म्हणजे आपण कुठे रेस्टॉरंटमध्ये वगैरे जातो तेव्हा बघतो की उच्छाद मांडलेला असतो, आई पूर्ण डिस्टर्ब असते, आणि एक्झॅक्टली. आणि ह्या सगळ्या जेव्हा गोष्टी चालू असतात तेव्हा मग आपण असं विचार करू शकतो का की यांनी गर्भसंस्कार नाही केलेत. म्हणजे हे आपल्याला पाहायला मिळतं आणि हो. म्हणूनच म्हणजे मी आज जे काही तळमळीनं लोकांना सांगतोय की गर्भसंस्कार करणं खूप गरजेचं आहे. बाळं आल्यानंतर आपण खूप काही गोष्टी खर्च करत असतो. अगदी पहिल्या महिन्यापासून बाळाचा आजकाल बड्डे सेलिब्रेट केला जातो. आपण बड्डेजवरती खर्च करतो, कपड्यांवरती खर्च करतो, खेळण्यांवरती खर्च करतो. जसं की अल्फाबेट्स ABCD शिकवण्यासाठी अगदी LKG UKG पासून आपण फीज भरतो. सो आपण हे सगळ्या खर्च करतोय, ज्ञान देण्यासाठी खर्च करतोय, पण दिलेलं ज्ञान ते घेण्यासाठी केपेबल बनावं यासाठी मात्र आज वेळ आणि पैसा आपण खर्च करत नाही. आपण आज मॅटर्निटी फोटोशूटवरती हजारो लाखो रुपये खर्च करतोय, पण बाळाच्या बौद्धिक क्षमता जिथे बनतायत, बाळाच्या बौद्धिक क्षमताच काय तर मुळात पायाच्या नखांपासून डोक्याच्या केसांपर्यंत संपूर्ण बाळ जिथे निर्माण होत आहे ते बनत असताना आमची आजची आई मात्र आज म्हणजे तिला याची जाणीवच नाही, याचं गांभीर्यच नाही आजच्या कपल्सना. आणि एवढ्या इग्नोर्ड वेमध्ये जर का हे बाळ वाढत असेल, फक्त आहार घेतला किंवा स्कॅनिंग केलं म्हणजे बाळ सर्वगुण संपन्न बनणार नाही. बाळ बनणारच आहे. तुम्ही काही करा किंवा नाही करा, बाळ डेफिनेटली येणार आहे. बट बाळ कसं आणायचं ते आल्यानंतर, जसं आता आपण एक्झाम्पल घेतलं की ते क्रँकी झालं तर मग मात्र आम्ही पश्चाताप करायचा. वाय? आल्यानंतर फ्रस्ट्रेट होऊन रडून काही प्रॉब्लेम झालेत. जसं आज मध्यंतरी मी एक पॉडकास्ट घेतलेला, ऑटिझमवरती काम करणाऱ्या मॅडम आहेत, मयुरी मॅडम त्यांचं नाव. सो आमचं बरंचसं डिस्कशन झालं. मी क्युरियस होतं की नेमकं ऑटिस्टिक बाळ का जन्माला येत आहेत. तर त्या मॅडम म्हणजे आज त्यांचं स्वतःची मुलगी ऑटिस्टिक आली आणि त्यामुळे जो काही सफर त्यांनी केला त्याच्यातून त्यांनी लक्षात घेतलं की प्रत्येक आई सफर करते आणि म्हणून त्यांनी स्वतः आज अशा ऑटिस्टिक बाळांना ट्रीट करायला चालू केलं. ते आई सांगत होती की मुळात हे जे काही आज एवढी सगळ्या प्रमाणामध्ये ऑटिस्टिक बाळं बनत आहेत त्याचं कारण म्हणजे आजची बदललेली लाईफस्टाईल, आजची अनअवेअर्ड असणारी आई, जिला 9 महिन्यांचं गांभीर्यच माहिती नाहीये, जिला 9 महिन्यांमध्ये काय होतं हेच माहिती नाहीये. रिसर्च पेपर असे सांगतात की एखाद्या व्यक्तीला वयाच्या 60व्या वर्षी जर डायबिटीज होतोय तर त्याचं कारण 9 महिन्यांच्या काळामध्ये, प्रेग्नंट असताना 9 महिन्यांमध्ये आईला निर्माण झालेला तणाव. सो म्हणूनच मी वारंवार सांगतोय की जन्मानंतरचं व्यक्तिमत्व हे जन्माआधीच्या 9 महिन्यांमध्येच डिझाईन होतं. जसं एखाद्या कंपनीमध्ये कार डिझाईन होती, ती रस्त्यावरती पळायला लागते, ते रस्त्यावरती मध्येच बंद पडणार, मध्येच ब्रेकडाऊन येणार, मध्येच त्याचे प्रॉब्लेम येणार, मध्येच त्याला फायर लागणार. हे खरं तर ती जेव्हा डिझाईन केली जात होती ना त्या डिझायनिंगवरती निर्भर होतं. ती कार कन्सेप्टमध्ये म्हणजे रस्त्यावरती यायच्या आधी जेव्हा ERCमध्ये रिसर्च सेंटरमध्ये जेव्हा डिझायनिंग केली जात होती ना त्याच्यावरती निर्भर आहे. ते उत्कृष्ट डिझाईन बनलं तर ती रस्त्यावर बंद नाही पडणार आहे. सो म्हणूनच जन्मानंतर जे काही बाळाचं आयुष्यात जे काही उंची अचीव करणार आहे ते त्याला 9 महिन्यांमध्ये आईच्या माध्यमातून मिळालेल्या त्या स्वभाव, स्वरूप, संस्कार आणि कपॅसिटीच्या त्या बौद्धिक क्षमतांच्या वरदानावरती डिपेंड आहे. आणि म्हणून वेळ हा इथे दिला पाहिजे, डिलिव्हरीनंतर नाही. नॉर्मली आजच्या वर्किंग गर्भवती महिला जर आपण पाहिल्या तर मॅटर्निटी लिव्हचा इस्तेमाल कधी करतात? फारच शेवटी असतं. डिलिव्हरी नंतर किंवा अगदी शेवटच्या महिन्यात. वाय? तुम्हाला जर तुमचं स्वतःचं ड्रीम होम बांधायचं आहे, तुम्ही प्लॉट घेतलात, आता तुमच्या मनातलं, तुमच्या स्वप्नातलं घर बांधायचं आहे, तुम्ही काम कधी कराल? बांधून झाल्यावर तिथे राहायला गेल्यावर म्हणाल, म्हणजे तुमच्या स्वप्नातलं घर राहायला गेल्यावर मिळेल का? त्या प्लॉटवरती पहिली कुदळ मारायची आहे, पहिल्यांदा ते म्हणजे पायाभरणी करायचं आहे, त्याचं डिझायनिंग करायचं आहे, त्याचं आर्किटेक्चर करायचं आहे. तुम्ही लक्ष कधी द्याल स्वतःचं घर बांधताना? बांधून झाल्यावर का बांधत असताना? बांधत असताना लक्ष दिलं तर मला जसं हवं तसं मला घर बांधून घेता येईल. ज्या साईजचं, ज्या शेपचं, ज्या गुणांचं, ज्या क्वालिटीचं, ज्या कपॅसिटीचं हवं आहे तसं तुम्हाला बांधता येईल. बांधून झाल्यानंतर तुम्ही काही नाही करू शकत, फार फार तर रंगरंगोटी करू शकाल, पण त्याची जी ओरिजिनल स्ट्रेंथ आहे, त्याच्या ज्या कपॅसिटीज आहेत त्या नाहीत तुम्हाला वाढवता येणार. बरोबर.
आणि हीच गोष्ट आहे. म्हणजे हे सायन्स आहे, हे काही फार मी काही वेगळी गोष्ट सांगतोय असं नाही, हे सत्य आहे. आणि हेच सत्य जर का आजच्या आईला बाळगर्भात असताना समजलं तर मला वाटतं की ती खूप लकी आहे. आज ज्या ज्या गर्भवती महिला आपल्याला ऐकतायत, खरं तर त्या लकी आहेत मी म्हणेन. कारण ही वेळ सुरू असताना, त्यांचा प्रेग्नन्सीचा 9 महिन्यांचा काळ सुरू असताना, गर्भात बाळ दररोज वाढत असताना जर त्या आईला ही इन्फॉर्मेशन मिळते, तर डेफिनेटली ती आई GSV सोबत किंवा या गर्भसंस्कारांच्या प्रोसेसमुळे निश्चित आपल्या बाळात वेळ असताना काही गोष्टी ॲड करू शकेल. येस. बरोबर. Right. आणि काही जणांचं असं पण म्हणणं असतं की फीज देऊन आम्ही कशाला बाबा येऊ गर्भसंस्कार चॅलेंज करायला, म्हणजे आम्ही घरच्या घरी करतील ना आजी आजोबा, किंवा आम्ही करू, पैसे कशाला घालवू. त्यांना काय सांगाल तुम्ही? मला एवढंच सांगायचं आहे की आज ABCD मला वाटतं की सगळ्या पालकांना पण येते ना, अगदी यूट्यूबवरती आहे, सगळीकडे आहे. मग हे ABCD अल्फाबेट शिकवताना शाळेत का पाठवतो आपण? तुम्हालाही येते, माहिती आहे तुम्हाला, तुम्हीही शिकवू शकता, मग शाळेत का पाठवायचं? कारण डिसिप्लिन लागण्यासाठी, कारण ते वातावरण मिळण्यासाठी, कारण म्हणतात ना, मी नेहमी सांगतो की फक्त सर्वगुण संपन्न बाळ ही लोकांची आज फक्त सोच आहे, पण सोच असून चालणार नाही आहे. तसं बाळ जर हवं असेल तर आयुष्यात एक कोच असणं गरजेचं आहे. टीचर्स किंवा कोचेस तुम्हाला ते गाईड करण्याचं काम करतात. तुम्हाला ABCD येत असताना आपण बाळांना पाठवतोच ना, घरी नाही शिकवत आहे. कारण ती डिसिप्लिन, ती रुटीन, ती कन्सिस्टन्सी, ती पॉझिटिव्हिटी, ते एन्व्हायरमेंट हे कुठून देणार तुम्ही? ते नाही देऊ शकत ना. आणि म्हणून आपल्याला हे फीज देणं गरजेचं आहे. आज म्हणजे खूप चांगला प्रश्न विचारलात तुम्ही. कारण बरेचदा मला नेहमी असं वाटतं, सोनाराच्या दुकानात गेल्यानंतर तुम्ही म्हणत नाही की अरे सोनार माझ्याकडनं पैसे घेतोय. पैसे देताना तिथेही आपण काही बार्गेनिंगही करत नाही, कारण तिथे काही भावही करता येत नाही. जे आहे ते देऊन यावं लागतं. आज जेव्हा डिजिटली जरी आपण हे गर्भसंस्कार घराघरापर्यंत आईपर्यंत देत असेल, तर आज आमच्याच टीममध्ये पाहिलं तर 52 लोकांची टीम आहे. आज खूप मोठं ऑफिस आहे आणि एक सॉफ्टवेअर आहेत, सर्व्हर आहेत. ह्या सगळ्या सिस्टीमला डेफिनेटली इट कॉस्ट. बरोबर. एक केअरटेकर, एक कॉर्डिनेटर जी की तुमची मैत्रीण आहे, डिलेव्हरीपर्यंत, म्हणजे अगदी तुमची आई, कदाचित तुमचा नवराही एवढं तुम्हाला केअर नाही करणार आहे. एवढं केअरिंग जर कोणीतरी करत आहे तर ती फुकट नाही करत आहे. म्हणजे बरोबर. बरोबर बरोबर. इट कॉस्ट ना. हो. सो असं चीप मेंटॅलिटी असणारी लोक आयुष्यात मला नाही वाटत की काही घडवू शकतात. मनी इज जस्ट अ मीडियम ऑफ ट्रान्झॅक्शन. ते फक्त माध्यम आहे देवाणघेवाण करण्याचं. सो तुम्ही, आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग काय, आपल्या इंडियन मेंटॅलिटी मध्ये जर पाहिलं ना, माझं असं मत असतं की फीज दिल्याच पाहिजेत, कारण फुकट दिलेल्या गोष्टींची किंमत नसते. बरोबर. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा तुम्ही फीज देता त्यावेळेला तुम्ही फक्त पैसे देत नाही, पैशांपेक्षाही जास्त तुम्ही कमिटमेंट देता. आणि आपल्या इंडियन मेंटॅलिटीमध्ये असतं की आपण एखाद्या गोष्टीला जर पैसे दिले असतील तर आपण वसूल करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे अगदी रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलो, पैसे देऊन पाण्याची बॉटल घेतली असेल, अर्धी राहिली तर ती आपण घेऊन जातो. हो, खरं. आणि हेच जर कुठेतरी एखाद्या फंक्शनमध्ये गेलाय, फ्रीमध्ये पाण्याची बॉटल दिलेली आहे, तुम्ही अर्धी पिता सोडून देता. वाय? कारण तिथे तुमचं काही गेलेलं नाही. हो. सो ती कमिटमेंट जर तुम्हाला स्वतःला, म्हणतात ना, बरेचदा तुम्हाला जे अचीव करायचं आहे ना, त्यासाठी परतीचे दोर कापून टाकले पाहिजेत. सो तुम्ही जेव्हा फीज भरता त्यावेळेला तुम्ही मोर कमिटेड बनता, तुम्हाला त्या गोष्टींची व्हॅल्यू वाटते. आणि जेव्हा व्हॅल्यू वाटते त्यावेळेला ते केले जाण्याची शक्यता आहे. केलं तर रिझल्ट्स मिळणार आहेत, नाही केले तर रिझल्टचा प्रश्नच येत नाही. बरोबर. आणि ते करावं यासाठी स्वतःला लॉक करून घेणं गरजेचं आहे. सो म्हणजे असं म्हटलं जातं की प्रेग्नन्सीसारख्या एवढ्या सुंदर प्रवासामध्ये, जिथं फक्त एक बाळ नाही तर एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व, एक भारताचं भवितव्य घडवतोय आपण, त्यावेळेला अशी चीप मेंटॅलिटी नाही ठेवली पाहिजे. आणि असा चीप माइंडसेट जर असेल तर येणाऱ्या बाळाचं भवितव्य आणि मला वाटतं की देशाचं भवितव्य मग कुठेतरी आपल्याला प्रश्नचिन्ह समोर निर्माण होतं. आता आपण बरीच चर्चा केली की आईचा रोल, आईला गर्भसंस्कार पण म्हणजे तिला करून घ्यायचे आहेत, प्लस तिला बाळ पण 9 महिने वाढवायचं आहे, बाकी सगळ्या गोष्टी. पण आता ह्याच्यामध्ये फादरचा रोल काय असला पाहिजे, आणि फादरला सुद्धा गरज आहे गर्भसंस्काराचं शिक्षण घेण्याची, सो दॅट ते पुढे. डेफिनेटली जी व्हॅल्यू मी मगाशी म्हटलो की व्हॅल्यू म्हणजे फादरला पण माहिती पडली पाहिजे, त्या पित्याला पण माहिती पडली पाहिजे, इव्हन घरातल्या व्यक्तींना पण माहिती पडली पाहिजे. घरातल्याच काय तर मी याला एक्सटेंडेड म्हणतो की समाजातल्या व्यक्तींना सुद्धा माहिती पडली पाहिजे. कारण जेव्हा जेव्हा गर्भवती स्त्री दिसेल त्यावेळेला तिच्याशी कसं बिहेव करायचं ह्या प्रत्येक व्यक्तीला समजलं पाहिजे. कारण ही
ही आई एकटी नाही आहे, ती आई फक्त स्वतःच्या बाळाला जन्माला घालत नाही आहे, उद्याचं भवितव्य ती बनवते आहे. आणि त्या आईला इवन जसं कॉर्पोरेटमध्ये जर एखादी गर्भवती महिला असेल तर तिला खरं तर स्ट्रेस नाही दिला पाहिजे. तिला असं एखादं वेगळं केबिन असलं पाहिजे, तिला छान एन्व्हायरमेंट दिलं गेलं पाहिजे, येणा जाणारा प्रत्येकजण छान तिला ॲप्रिशिएट करतो आहे, तिच्या डेकवरती छान फुलं ठेवलेलं आहेत, बाळाची पोस्टर्स लावलेले आहेत, असं एखादं केबिन दिलेलं आहे. सो ती खूप छान पद्धतीने त्या एन्व्हायरमेंटमध्ये वाढेल. कारण ती फक्त जेव्हा या पद्धतीनं आपण त्या स्त्रीला ट्रीट करतोय त्यावेळेला फक्त आपण त्या स्त्रीला आनंद नाही देत आहे, आपण येणाऱ्या भवितव्याला आनंद देतोय, येणारं भवितव्य उत्कृष्ट बनवतोय. आणि हा अप्रोच समाजामधून सुद्धा या स्त्रीसाठी आला गेला पाहिजे. आणि ज्या दिवशी असा अप्रोच समाजामध्ये वाढेल, या गर्भवती स्त्रीला पाहण्याचा दृष्टिकोन ज्या दिवशी प्रत्येक व्यक्तीचा बदलेल, त्या दिवशी हा देश बदललेला असेल, यात कोणतीही शंका नाही. आपण आता गर्भसंस्काराविषयी तशी बघायला गेलं तर बऱ्यापैकी अवेअरनेस थोडं वाढला आहे इंटरनेटवरती. तरी गर्भसंस्कार असं सर्च केल्यावर सुद्धा बऱ्याच गोष्टी आपल्याला इंटरनेटवरती बघायला मिळतात, फ्रीमध्ये मिळतात, काही आहेत, काही पेड कोर्सेस आहेत वगैरे वगैरे सगळं आहे. पण तुमचा जो गर्भसंस्कार चॅलेंज आहे हा बऱ्यापैकी वेगळा आणि बाहेर दिसतो. तर नक्की गर्भसंस्कार आणि गर्भसंस्कार चॅलेंज याच्यामध्ये काय डिफरन्स आहे? खूप चांगला प्रश्न. मला आजपर्यंत कोणी हा प्रश्न विचारला नाही. डेफिनेटली. म्हणजे गर्भसंस्कार म्हटलं की जसं अनेकदा एक ट्रॅडिशनल वे आपल्याला बघायला मिळतो, मंत्र, पूजापाठ काही किंवा काही ठराविक गोष्टी ज्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी नाही आहे. सो अनेक काही गर्भसंस्कार घेणाऱ्या काही संस्था असतील किंवा कोचेस असतील तर त्यांच्या माध्यमातून घेणारे म्हणजे होत असणाऱ्या गर्भसंस्कारांमध्ये कन्सिस्टन्सी, म्हणजे जसं की आपण 3 दिवसांचा कोर्स केला, 3 दिवसांचा कोर्स तुम्हाला फक्त 3 दिवस इन्फॉर्मेशन्स देतो, पण कन्सिस्टन्सी इट्स अगेन क्वेश्चन वाय. बरोबर. इन्फॉर्मेशन्स मिळालेले आहेत, बट ते कार्य करण्यासाठीचं मोटिवेशनचं काय? ते कार्य करण्यासाठी तुम्हाला कोणीतरी विचारणारं असायला हवं, कोणीतरी ॲप्रिशिएट करणारं असायला हवं, कोणीतरी एनकरेज करणारं असायला हवं. आणि जर हे नसेल तर ते मी किती दिवस करेन, हा अगेन प्रश्न आहे. रोजच्या धावपळीमध्ये जसं की एखाद्या वातावरणात आलो आपण, जसं की 3 तास मूव्ही पाहायला जातो, त्या 3 तासाच्या मूव्हीमध्ये बाहेर येताना आपल्यातली ताकद वाढलेली आपल्याला जाणवते. असे एकदम म्हणजे फाईट जर त्या मूव्हीमध्ये असेल तर आपण एकदम म्हणजे खऱ्या अर्थाने तिथे जाऊन काय आपण एक्सरसाइज केलेला नाही आहे, बट माइंडमध्ये ती ताकद वाढते आणि आपण ऊर्जित होऊन त्या मूवीला बघून सुद्धा परत येतो. बट तो टेम्पररी, त्या 3 तासांचा इफेक्ट आहे. बरोबर. तो 1-2 तास गेले, 4 तास गेले की पुन्हा तुम्ही नॉर्मल आयुष्यात येता. सो इथेही असंच होतं. जेव्हा तुम्ही 3 दिवसांचं 2 दिवसांची एखादी कार्यशाळा करता तेव्हा त्याच्याबद्दलचा अवेअरनेस घेता, टेम्पररी तुम्हाला मोटिवेटेड वाटतं. जिथे प्रेग्नन्सी, मी नेहमी म्हणतो की प्रेग्नन्सी नॉर्मल नाही आहे. प्रेग्नन्सीमध्ये जेव्हा बाहेरचा एक बीज स्त्री गर्भामध्ये आलेला आहे, बॉडी त्याला अडॉप्ट करायला आणि त्याला ग्रो करायला काही वेळ घेते. आणि त्या काळामध्ये जे काही हार्मोनल इम्बॅलन्सेस होतात ती बिचारी स्त्री सफर होत असते. ती बोलूही शकत नाही, ती व्यक्तही होऊ शकत नाही, ती सांगूही शकत नाही आणि तिला समजतही नाही की नेमकं का आणि काय होतं आहे. आणि तिच्याकडून होणाऱ्या मग छोट्या छोट्या गोष्टींच्या चिडचिड किंवा या गोष्टीवरती इतर घरातली लोक रिॲक्ट करत असतात आणि मग खरं तर प्रॉब्लेम तिला आणि तिच्यामुळे तिच्या गर्भातल्या बाळाला होत असतो. या परिस्थितीमध्ये म्हणजे जसं मी म्हटलं की कन्सिस्टन्सी नाही आहे राहत. त्याचबरोबर या प्रोसेसमध्ये जेव्हा पूजापाठ ह्या वैदिक विधींमध्ये जर आपण अडकून पडलं तर खूप सारासा फिजिकली तिथला वेळ तुम्हाला द्यायचा आहे. आणि राहिला प्रश्न की जर कन्सिस्टन्सीच नसेल, 9 महिने दररोज जर कन्सिस्टन्सीच राहिली नाही तर डोक्यात असणाऱ्या त्या नॉलेजचं करायचं काय? तुम्ही ॲक्च्युअलमध्ये त्या प्रॅक्टिसमध्येच आणल्या नाही तर करायचं काय? बरोबर. सो हा एक भाग आहे. सेकंड, गर्भसंस्कार चॅलेंजमध्ये वेगळं काय? तर गर्भसंस्कार चॅलेंज हा मोर सायकोलॉजिकल कोर्स आहे. स्त्रीच्या भावनांना कणखर आणि खंबीरता देणारा हा कोर्स आहे. कारण डिजिटली आज आम्ही ज्या पद्धतीनं त्यांना इमोशनल सपोर्ट देतो आहे, कारण आईचं या काळातलं सर्वात महत्त्वाचं काय असेल तर ते म्हणजे इमोशन्स. भारतातल्या गर्भवती स्त्रिया म्हणजे कोणतीही असू दे, अगदी गरीब असो, अगदी श्रीमंत असो, आहारावरती अवेअर आहेत का? येस, अवेअर आहेत. जसं प्रेग्नन्सीची गुड न्यूज मिळते, आहार बदलतो, डॉक्टरांना आपण कन्सल्ट करतो, बाळाचं स्कॅनिंग वेळोवेळ करत असतो, सप्लिमेंट, न्यूट्रियंट्स हे सगळं घेतो. म्हणजे बाळाच्या फिजिकल हेल्थसाठी आज भारतात चांगला अवेअरनेस आहे आणि प्रत्येक कपल बाळ फिजिकली चांगलं बनावं यासाठी काम करतं आहे. बरोबर. बट बाळ
फक्त शरीराने येत नाही, शरीरासोबत आतमधलं ते इमोशन्स घेऊन येते, आतमधलं सॉफ्टवेअर घेऊन येते, ॲटॉनॉमस सिस्टीम घेऊन येते. ॲटॉनॉमस सिस्टीम म्हणजे काय की आज आत्ता आपण बसलोय, आतमध्ये तुमच्या अनेक क्रिया चालू आहेत, डायजेस्टिव्ह सिस्टीम काम करते, रक्ताभिषण सुरू आहे, श्वास सुरू आहेत, अनेक क्रिया चालू आहेत. हे ॲटॉनॉमसली होतं. हे कुठून आलं? ॲटॉनॉमस सॉफ्टवेअर कुठून आलं? कम्प्युटरच्या लँग्वेजमध्ये मी त्याला OS म्हणतो, ऑपरेटिंग सिस्टीम आहे, आतमधलं सगळं ते ऑपरेट करणारी. ती कुठून आली? ती आईवडिलांकडून जेनेटिकली कॉपी होऊन आली. सो आईवडिलांच्याच जर त्या सॉफ्टवेअरमध्ये प्रॉब्लेम असतील तर बाळाकडे पण, तिकडे बग असतील तर इकडे पण बगीच येणार आहे, तिकडे पण प्रॉब्लेम येणार आहेत. मग इथे त्यासाठी, त्या सॉफ्टवेअरसाठी, त्या आतमधल्या व्यक्तिमत्वासाठी, त्या स्वभावासाठी, जसं आपण म्हणतो की त्या मेंटल, इमोशनल आणि इंटलेक्च्युअल डेव्हलपमेंटसाठी आम्ही काम कुठे करतोय? आम्ही कामच नाही करत आहे. आणि म्हणूनच कदाचित मी म्हणतो की भारताची आबादी कमी नाही आहे, देश आबाद नाही, 146 करोड आबाद आहे, बट ऑलिम्पिकला गेल्यानंतर कळतं की आपण कुठे आहात. खरे म्हणजे आमच्याकडे फक्त क्वांटिटी वाढते, व्हॉट अबाउट द क्वालिटी. आणि फिजिकल, शारीरिक क्वालिटी नको आहे मला. शरीरानं तर बाळ चांगलं बनणारच आहे. अगदी गव्हर्नमेंटसुद्धा त्याच्यावरती इनिशिएटिव्ह घेतं, शिधा आणि भरपूर काही गोष्टी, मेडिकल फॅसिलिटीज गव्हर्नमेंटसुद्धा देतं आहे. बट मानसिकता, त्या भावना, त्या बौद्धिक क्षमता चांगल्या बनाव्या, यासाठी कोण काम करतंय? यासाठी GSC काम करतंय. खूपच सुंदर. तुम्ही अशा कुठला गोल्डन ॲडवाईस आहे का जे एका आईला सांगू इच्छिता की हे फॉलो करायलाच पाहिजे? गोल्डन ॲडवाईस एकच राहील, तो म्हणजे गर्भसंस्कार करायलाच पाहिजेत, काहीही परिस्थिती असो. कारण की आज जे गर्भात बाळ आहे ते भविष्यात कधीही परत त्या युट्रसमध्ये येणार नाही. त्या बाळासाठी हा 9च महिन्यांचा काळ आहे, जे की त्या स्त्रीच्या शरीराचा हिस्सा बनून राहिलेला आहे. 9 महिने डायरेक्टली ते तुमच्याशी कनेक्टेड आहे. आणि हा क्षण या बाळाच्या आयुष्यात परत कधीच येणार नाही आहे. लाखो, करोडो, अरबो, खरबो रुपये दिले तरी येणार नाही आहेत. त्यामुळे हा वेळ या बाळासाठी निसर्गाने दिलेला आहे, तर तो त्या बाळालाच दिला गेला पाहिजे. आणि जागरूकपणे त्या बाळाला घडवण्यासाठी प्रत्येक आईनं प्रयत्न केला पाहिजे. हा माझा ॲडवाईस आहे. तुमच्याकडे एखादा असा अनुभव आहे का जो म्हणजे खूपच वेगळा आहे आणि त्याचा म्हणजे GSCचा त्याच्यावरती परिणाम इतका झाला आणि त्याचं म्हणजे तुमच्या एक्सपेक्टेशनपेक्षाही वेगळे त्याचे परिणाम तुम्हाला दिसले? सर, हजारो असे एक्झाम्पल आहेत, हजारो. अगदी आज गुगल केलं, डॉक्टर विष्णू माने रिव्ह्यूज विचारलं, तर तुम्हाला हजारो लोकांच्या अगदी स्टोरीज बघायला मिळतील. म्हणजे एवढे अमेझिंग असे किस्से आहेत, खूप काही किस्से आपल्याला पाहायला त्यातला मिळतात. मला एखादा सांगा बरं. सो जसं एक मेडिकल केस रिलेटेडचा किस्सा आहे, चारू मॅडमबद्दलचा मी सांगत असतो की आई जर कणखर खंबीर बनली, आईनं जर ठरवलं तर आई काहीही करू शकते, हा माझा विश्वास आहे. आणि असं म्हटलं जातं की माँ एक ऐसा योद्धा है जिसे खुद भगवान भी हरा नहीं सकते, आणि हे सत्य असं मला वाटतं. चारू मॅडम चंदीगडमधून त्या जॉईन झालेल्या होत्या. 5वा महिना जस्ट चालू झालेला, 18व्या वीकमध्ये त्या जॉईन झालेल्या. आणि जॉईन झाल्या 2-3 दिवसात त्यांचं ते ॲनॉमली स्कॅनिंग झालं. एकतर अनेक वर्षानंतरची प्रेग्नन्सी, प्रेसियस प्रेग्नन्सी, एक्सायटेड कपल, कारण खूप वर्षानंतर कन्सिव्ह झालेलं आहे. आणि स्कॅनिंग झालं आणि रिपोर्ट आले. पहिलं स्कॅनिंग जे झालं ते 7 ऑक्टोबर 2022ला रिपोर्ट आले, आणि रिपोर्टमध्ये बाळाच्या ब्रेनला प्रॉब्लेम. आता प्रॉब्लेम आहे म्हटल्यानंतर तोही प्रॉब्लेम ब्रेनला आहे. डॉक्टरांनी सांगितलं की मॅडम कंटिन्यू करण्यात काही अर्थ नाही आहे, ॲबॉर्ट करावं लागेल. आता आई गिवअप करू शकत नाही, कारण 4 महिने सांभाळलेलं आहे बाळाला, अटॅचमेंट झालेलं आहे. आणि आता डॉक्टर म्हणतात की बाळाच्या ब्रेनमध्ये प्रॉब्लेम आहेत. आईचा विश्वास बसेन. आईला वाटलं काहीतरी रिपोर्ट चुकले असतील, लॅबचं काहीतरी झालं असेल, अजून काहीतरी झालं असेल. 8 ऑक्टोबर 2022ला पुन्हा रिपोर्ट केले, रिटेस्ट केली. रिटेस्टचे रिपोर्ट आले, सेम बाळाच्या ब्रेनमध्ये इश्यूज. आता काय करायचं? आईनं कॉन्टॅक्ट केला मला की सर असे प्रॉब्लेम्स आहेत आणि मला गिवअप करायचं नाही आहे, हेल्प मी. आईला सांगितलं की मॅडम मेडिकल रिपोर्ट आपण डिनाय करू शकत नाही आहे, जे डॉक्टर सांगतायत ते बरोबर आहे. बाळाच्या ब्रेनलाच इश्यू असेल तर कंटिन्यू करून काहीही फायदा नाही. बट एक पॉसिबिलिटी आहे. बस ती एक पॉसिबिलिटी म्हटल्यानंतर आईचे होप्स जागे झाले. आई म्हटली सर सांगा, तुम्ही सांगाल ते मी करायला तयार आहे. मला बाळ हवं आहे, मला गिवअप नाही करायचं आहे. आईला सांगितलं की आज म्हणजे काही दिवस अजून तुमच्याकडे आहेत, ॲबॉर्ट करायचं की नाही करायचं ही डिसिजन घेण्यासाठी अजूनही तुमच्याकडे काही दिवसांचा अवधी आहे. काही ॲक्टिव्हिटीज सांगतो त्या फॉलो करा, कारण आपली बॉडी आपल्या स्वतःला हील करत असते. बरोबर. अगदी
एवढासा छोटासा पित्याकडून आलेला तो बीज, त्याला पूर्ण शरीर कोण बनवतंय? तर ती आई बनवते, आईचं शरीर बनवते. बाळ जेव्हा युट्रसमध्ये वाढतं त्यावेळेला बाहेरून कोणी येऊन वाढवतं का? नाही. आईचंच ओन ॲटोनॉमस सिस्टीम आहे जे युट्रसमध्ये बाळाला दररोज ग्रो करते. जर बाळ ग्रो करू शकते तर बाळ रिपेअर पण करू शकते. आईला काही ॲक्टिव्हिटीज मी सजेस्ट केल्या की ह्या ॲक्टिव्हिटीज तुम्ही फॉलो करा. आईनं त्या रिगरसली 3 ॲक्टिव्हिटी सांगितलेल्या, ज्याच्यामध्ये एक सजेशन ट्रान्स आहे, अफर्मेशन्स आहे आणि व्हिज्युअलायझेशनची क्रिया शिकवली. आईनं ते फॉलो केलं. ठरल्याप्रमाणे 20 दिवस आईनं रिगरसली फॉलो केलं. 21व्या दिवशी आता रिटेस्ट होणार होती. रिटेस्ट करून जे रिपोर्ट येतील त्याप्रमाणे आईला डिसिजन घ्यायची होती. जर रिपोर्ट चुकीचे आले, निगेटिव्ह आले, तर डेफिनेटली पर्याय नव्हता आईकडे. बट आईचा विश्वास होता. आईनं सांगितल्याप्रमाणे सगळं फॉलो केलं. 21वा दिवस उजाडला, रिटेस्ट केली गेली, रिपोर्ट्स आले आणि रिपोर्ट ॲब्सोल्युटली नॉर्मल आले. प्रेग्नन्सी कंटिन्यू झाले. आज ते बाळ 4.5 वर्षांचं आहे. कसलाही इश्यू नाही आहे. सेकंड प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा ती आई परत GSCला जॉईन झाली. आज 2 बाळं आहेत. आजही मला एव्हरी डे म्हटलं तरी हरकत नाही, त्या आईचे मेसेजेस असतात, थँक्यू सर. वाव. म्हणजे अमेझिंग अशा अनेक स्टोरीज आहेत. एका आईचं तरी रात्रीच्या वेळेला लेबर पेन सुरू झाले. आई कुठेतरी खेडेगावामध्ये होती, तिकडून जायचं होतं. बट आमच्या GSCमध्ये जोडलेली आई ना, आम्ही तिला शेरनी म्हणतो. कारण आईला आधीच सांगितलं, शेर के बच्चे को शेर का बच्चा कहा जाता है, आपके बच्चे को क्या कहना चाहिए दुनिया ने, एक हारी हुई माँ का बच्चा. आई म्हणते नाही, शेरनी का बच्चा. मग आमच्या ह्या सगळ्या शेरने आहेत. तर ही आई लेबर चालू झाल्यानंतर गाडीमधून निघाले आणि म्हणजे डिस्टन्स दूर होतं. आईची डिलिव्हरी त्या गाडीत बेबीला आईनं डिलिव्हर केलं. म्हणजे आईनं गिव्हअप नाही केलं. बापरे. आणि अनेक महिला सांगतात, म्हणजे अनेक GSC मॉम सांगतात की किती इझी वेमध्ये बरेचदा महिलांना, स्त्रियांना लेबर पेनला घेऊन अनेक भीती असतात. या भीती आधीच निघून जातात, कारण प्रॉपर नॉलेज त्यांना त्याच्याबद्दलचं सगळं मिळतं. आणि नॉर्मल डिलिव्हरीचे प्रमाण जर पाहिलं तर GSCमध्ये खूप आहे. आणि म्हणजे नॅचरली आज बाळांना जन्म देणाऱ्या आई आपल्याकडे बघायला मिळतील. त्या कणखर आहेत, त्या खंबीर आहेत. त्याचबरोबर पोस्टपार्टम डिप्रेशन, एन्झायटी जी आपण आज पाहतो अनेक महिलांमध्ये येते डिलिव्हरीनंतर. GSCमध्ये मात्र त्याचं प्रमाण ऑलमोस्ट नील आहे. आज रिसर्च पेपर आपला त्याच्यावरती पब्लिश झालेला आहे की ज्या महिला GSC सोबत 9 महिन्यांमध्ये जोडलेल्या आहेत, कसल्याही प्रकारची राग, चिडचिड, स्ट्रेस, तणाव, टेन्शन, इरिटेशन्स असले कुठलीही गोष्ट होत नाही. BP बद्दलचं एक मी एक्झाम्पल देईन. हाय BP, लो BPचं एक्झाम्पल. आपल्या जेजुरीमधूनच एक मॅडम जोडलेल्या होत्या अगदी सुरुवातीच्या काळामध्ये. अगदी 3ऱ्या महिन्यापासून BP फ्लक्च्युएट होत होता. हाय BPचा त्रास होता. कार्यशाळा करताना आईनं ऐकलं, तर ट्रान्स आमचा एक्सपिरियन्स केला आणि आईला जाणवलं की हे काहीतरी महत्त्वाचं आहे. 7वा महिना सुरू झालेला होता. 3ऱ्या महिन्यापासून हाय BPचा इश्यू होता. 7व्या महिन्यात डॉक्टरांनी त्यांना सांगितलेलं होतं की मॅडम BP फार फ्लक्च्युएट होतं आहे, कधीही डिलिव्हरी करावी लागू शकते, कारण हाय रिस्क प्रेग्नन्सी आहे आणि तुम्ही मॅटर्निटी किट रेडी ठेवा. 7व्या महिन्यात हे जेव्हा डॉक्टरांच्याकडनं जाऊन आले, आई जॉईन झाली. म्हणजे लोकांचं कसं असतं की प्रॉब्लेम झाले ना, मग लोक जागे होतात. बरोबर. काहीतरी उत्कृष्ट घडवण्यासाठी लोक कधीच कार्य करत नाही. प्रॉब्लेम झाला की वाटेल तेवढा खर्च करायला तयार होतात. मग आई तेव्हा जॉईन झाली, 7व्या महिन्यात जॉईन झाली आणि त्यानंतर लिटरली 9 महिने 6 दिवस पूर्ण करून बेबी गर्लला जन्म दिला त्या आई. मस्त. आई सांगते की सर एकदाही BP फ्लक्च्युएट झाला नाही. त्यानंतर डॉक्टरसुद्धा सरप्राईज होते की मॅडम केलं काय. 7व्या महिन्यात डिलिव्हरी होण्याची पॉसिबिलिटी होती आणि त्यानंतर अचानक तुमचा BP एकदम स्टेबलाइज झाला. सो BP स्टेबलाइज का झाला? खरं तर BP कोण वाढवत आहे? तर आईच्या आतमध्ये कुठेतरी सबकॉन्शियस लेवलला काही ट्रिगर्स बसलेले आहेत. ते ॲटोनॉमसली रन होत आहेत. ॲटोमॅटिकली BP फ्लक्च्युएट होतो आहे आणि त्याचा परिणाम मग बाळाला, आईला दोघांना सहन करावा लागतो. सो ही कंडिशन, आई जेव्हा या स्टेबिलिटीकडे जाते त्यावेळेला अशा अनेक कंडिशन्स निघून जातात. मिसकॅरेजचं, ज्याला आम्ही लिटल वाईस म्हणतो, प्रेग्नन्सी म्हणजे GSCचा नेमका काय मदत, सबकॉन्शियस किंवा सायकोलॉजिकल काय मदत होते? तर बरेचदा प्रेग्नन्सीमध्ये पॉझिटिव्हिटीपेक्षा निगेटिव्हिटी जास्त येत असते. मला तरी काय होणार नाही ना, बाळाला तरी काय होणार नाही ना, प्रॉब्लेम तरी होणार नाही ना, बाळ तरी नीट असेल ना. म्हणजे छोट्या काल मी असं केलं तर मग त्याचा तरी काही प्रॉब्लेम झाला नसेल ना. म्हणजे विनाकारण प्रचंड निगेटिव्हिटी आणि शंका मनामध्ये येत असतात. प्रेग्नन्सीमधला म्हणजे या सगळ्यामधला एक भाग जो पाहायला मिळतो तो म्हणजे मिसकॅरेजेस.
खरं तर हे मिसकॅरेजेसला बऱ्यापैकी सायकोलॉजीसुद्धा कारणीभूत असते. आमच्याकडं मॉर्निंगला वॉकला गेलेलं असताना चिंचवडमध्ये एक कपल पळत आलं माझ्याकडं. विचारलं, विष्णू सर का? म्हणलं हो. आई आणि ते वडील दोघेही खूप एक्सायटेड होतं, ते कपल खूप एक्सायटेड होतं. सांगितलं की सर आम्ही GSC मॉम आहोत, मी GSC मॉम आहे आणि रिअली सर थँक्यू सो मच. म्हटलं ग्रेट, का थँक्यू, काय अचिव्हमेंट केलं तुम्ही? आईनं सांगितलं की सर सिरीज ऑफ मिसकॅरेज सुरू होते, 6 मिसकॅरेजेस झालेले बापरे. होते. बरं. आयुष्यात कधी आई बनेन का, म्हणजे होप्स आता सोडलेले होते. नेहमी असं झालं. 6 टाईम सिरीज ऑफ मिसकॅरेज म्हटल्यानंतर आपण समजू शकतो की हो ती ना. स्त्री काय पेनमधून गेली असेल. हो, हो. आणि आता आयुष्यात कधी आई होईल का हा डाऊट, तो गिल्ट मनामध्ये तयार झालेला होता. आईनं सांगितलं की सर आम्ही कार्यशाळा अटेंड केली, प्रेग्नन्सी प्लॅनिंगपासून जॉईन केलं आणि सर आज आम्हाला 6 महिन्यांचं बाळ आहे, त्या बाळाला घरी ठेवून आज आम्ही पती पत्नी दोघे वॉकिंगला आलो आहे. आणि त्यामुळे ती आई जसं मला पाहिलं ते कपल पळत पळत माझ्यापर्यंत पोचलं आणि ग्रॅटिट्यूड व्यक्त करत होतं. सो अशा अनेक केसेस आहेत, अनेक म्हणजे हजारो केसेस अशा आपण शेअर करू शकतो. बाळाच्या हृदयाला होल आहे. नॉर्मली असे तरी अनेक आमच्याकडं रिपोर्ट्स आले, अनेक महिलांनी शेअर केलं, आयदर 5व्या किंवा 7व्या महिन्यात बाळाच्या हृदयाला होल आढळलं. प्रेग्नन्सीच्या या प्रोसेसमध्ये आता गर्भवती असताना करू तर काही शकत नाही. हो. बट जो सेल्फ हिलिंगचा कॉन्सेप्ट आहे, जर आई स्वतःच्या युट्रसमध्ये त्या एका छोट्याशा बीजापासून एक व्यक्तिमत्व बनवते, ते बाळाचं शरीर बनवते, तर बाळाचं शरीर रिपेअर पण करू शकते. आणि त्यामुळे अशा अनेक केसेस बघितल्या की स्कॅनिंगमध्ये बाळाच्या हृदयाला होल सापडलं, डिलिव्हरीनंतर चेक केलं तर बाळाला कसलाही प्रॉब्लेम नाही, बाळ ॲब्सोल्युटली फाईन. मस्त. सो अशा ह्या ज्या काही गोष्टी आहेत याच्यावरती काम केलं गेलं पाहिजे. अनावधानानं कोणतीही गोष्ट उत्कृष्ट बनू शकत नाही, कोणतीही गोष्ट. खरं. त्यासाठी नियोजन असणं गरजेचं आहे, त्यासाठी जागरूकता असणं गरजेचं आहे. अगदी तुम्ही गृहिणी आहात, घरात स्वयंपाक बनवता, बनवणारा स्वयंपाकसुद्धा जर उत्कृष्ट बनायचा असेल तर भाज्यांच्या सिलेक्शनपासून, चॉपिंगपासून, कुकिंगपासून त्या प्रोसेसला तुम्हाला फॉलो करावं लागतं. तुम्ही बरोबर. त्याच्यात एंगेज असता, इन्वॉल्व असता आणि तेव्हा बनणारा स्वयंपाकसुद्धा उत्कृष्ट बनतो. मग स्वयंपाक करताना सुद्धा जर आपण एवढं इन्व्हॉल्वमेंट किंवा जागरूकपणे एवढं करत असेल तर मग जिथे बाळ बनतं आहे आज प्रोसेसमध्ये, तिकडे हा इग्नोरन्स का? आणि हा अवेअरनेस मी आज लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतो की जागे व्हा, हा वेळ परत येणार नाही आहे. आज वर्किंग महिला असतात किंवा आजचे कपल्स करिअरच्या नावाखाली बरेचदा बाळाला प्रेग्नन्सीसाठी डिले करतायत, अवॉइड करतायत. उद्या पैसे येतील, आज नसतील, उद्या येतील, पण त्या पैशानं तुम्ही बाळ नाही विकत घेऊ शकत बरोबर. किंवा त्या पैशानं गर्भात त्या बाळाला, जन्माला आलेल्या हो, बाळाला हो. पुन्हा गर्भात नाही टाकू शकत. हा एकदाचाच वेळ आहे. हो. आज जेव्हा तुम्ही डिले करताय किंवा अजून काही इश्यूज आहेत, खरं तर प्रेग्नन्सी खूप सुंदर आहे. म्हणजे मातृत्व शिवाय स्त्रीचं आयुष्य अपूर्ण असं म्हटलं जातं. मग ते मातृत्व अनुभवण्याचा जो एक आनंद आहे तो वेगळा आनंद आहे आणि तो सेलिब्रेट केला पाहिजे आणि तो निसर्गाने दिलेली देण आहे. पूर्वीसारखे 10-12 बाळांना पण जन्माला घालत नाही, 1 किंवा 2 बाळाला जन्माला घालतो. त्यावेळेला मग हा फोकस, ही जागरूकता त्या कपलकडे असायला नको का? करिअरचा प्रश्न, करिअर केव्हाही करता येईल. काही लोकांचं वयाच्या 50व्या, वयाच्या 60व्या वर्षी सुद्धा करिअर झालेलं आहे, पण बाळ 50 आणि 60व्या वर्षी नाही करता येणार आहे. मग आज तो वेळ इकडे त्या वेळेत द्यायला हरकत काय? आणि मी नेहमी सांगतो, राहिला प्रश्न करिअरचाच, जर 9 महिन्यांचा हा वेळ जागरूकपणे जर का पती पत्नींनी इन्व्हेस्ट केला, दिला आणि जर हा वेळ देऊन छत्रपती शिवाजी महाराजांसारखं ग्रेट व्यक्तिमत्व जर बनलं, तर मला वाटतं की पुढच्या हजारो वर्षानंतर ही आई आजही जिवंत असू शकेल. येस ऑर नो? आज राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब 400 वर्षानंतरही आज आपल्या जिवंत आहेत. का जिवंत आहेत? का तर त्यांनी शिवाजी महाराज घडवले. मग आजच्या आईनं जर का अशा पद्धतीनं आपलं बाळ घडवलं, त्या पित्यानं असं बाळ घडवलं, तर ही आईसुद्धा पुढच्या हजारो वर्ष जिवंत राहणार आहे. यापेक्षा मोठं करिअर काय असू शकतं? बरोबर ना? आणि म्हणून वर्किंग असणाऱ्या महिलांना माझा नेहमी हे राहतो की जर एन्व्हायरमेंट चांगलं असेल, स्ट्रेस बिलकुल नसेल, तर जरूर शेवटच्या त्या क्षणापर्यंत, डिलिव्हरीपर्यंत जॉब करा, काही हरकत नाही. इफ यू आर सेलिब्रेटिंग दॅट जॉब. बट जर तिथे फ्रस्ट्रेशन्स असतील, अँगर असेल, प्रेशर असेल, स्ट्रेस असेल, तर तो जॉब काहीही कामाचा नाही. आयदर टेक अर्ली लिव्ह, आयदर लेफ्ट द जॉब. नवीन जॉब मिळेल, पण बाळ नवीन मिळेल का? दॅट इज अगेन अ क्वेश्चन. ज्या लोकांना बाळं होत नाहीत त्यांचा पेन कधीतरी या कपलने अनुभवा आणि मग मला वाटतं की तुम्ही मग
डिसिजन घ्यावा की खरंच गर्भसंस्कार करायला पाहिजेत का नाही करायला पाहिजेत. आज निसर्गानं एवढ्या सुंदररित्या जर तुम्हाला बाळ दिलं आहे तर निश्चित पुढं केलं पाहिजे. याचबरोबर जे IUI करून कन्सीव्ह होतात त्यांच्यासाठी सुद्धा मला मेसेज द्यावाचा वाटतो की आज बाळ मिळवण्यासाठी तुम्ही काय परिश्रम घेतलं, खरं तर तुमच्या परिश्रमांना सलाम. खूप छान, म्हणजे तुम्ही, कारण खूप पेन सहन करून तुम्ही बाळाला जन्माला घालताय. पण येणारं बाळ जर उत्कृष्ट नाही बनलं तर होणारा पेन त्या पेनपेक्षाही जास्त होणार आहे. आणि म्हणूनच प्रोसेसमध्ये असताना, या 9 महिन्यांचा वेळ सुरू असताना गर्भसंस्कार केले पाहिजेत. IVF प्रोसेसमधून बाळं कन्सीव्ह होतात तर ट्रान्सफर केलेले एम्ब्रिओ सेटल होण्यासाठी बराचसा वेळ लागतो, किंवा बरेचदा मिसकॅरेजेस होतात. सो GSCमध्ये ते होऊ नये यासाठी जे काही मानसिकता, सायकोलॉजी बनवली जाते, ट्रान्सफर केलेला एम्ब्रिओ बॉडीनं ॲक्सेप्ट करावा, ॲडॉप्ट करावा, यासाठी काही ट्रान्स आणि काही गोष्टी दिलेल्या असतात. त्याचाही खूप चांगला फायदा होताना आपल्याला बघायला मिळतं. आज हजारो लोक IVF ट्रान्सफर केलेले आपल्याकडे जोडली गेलेले आहेत. आणि या सगळ्यांचे अनुभव खरं तर आज सोशल मीडियावरती अवेलेबल आहेत. आमच्या इन्स्टा ID गर्भसंस्कार चॅलेंज आहेत. अगदी 3 महिन्याचं बोलणारं बाळ तुम्हाला पाहता येईल. हजारो शेकडो बाळं पाहता येतील. आज 45 बाळं आहेत ज्यांनी वर्ल्ड रेकॉर्ड दर्ज केलेले आहेत खूप कमी वेळेमध्ये. म्हणजे जो WHO माइलस्टोन चार्ट देतं ते माइलस्टोन खूप अर्ली अचीव करताना ही बाळं आपल्याला बघायला मिळतात. मग हे सगळं कशाचं, म्हणजे हे जे काही पाहायला मिळतं हे कशामुळे, तर गर्भसंस्कारांच्या याच चॅलेंजमुळे. त्यामुळे मला प्रत्येकाला आवाहन करायचं आहे की हे चॅलेंज, मी चॅलेंज असा वर्ड का वापरला हेही मला बरेचदा विचारलं जातं. त्याचं कारण असं आहे की निसर्गानं दिलेली ही जी काही संधी आहे ती पूर्ण करत असताना आईनं खरं तर चॅलेंज घ्यावं, ते चॅलेंज स्वीकारावं. आणि जेव्हा जेव्हा आयुष्यात चॅलेंज येतं तेव्हा आयुष्यात चेंज येतो. कारण येणारं चॅलेंज कधीच एकटं येत नाही, अजून एक C येतं त्याच्यासोबत, आणि तो C म्हणजे चेंज, परिवर्तनाचा. सो आज पिढी बदलणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीनं बाहेरचं वातावरण आज आपण पाहतोय, काय या जनजीजमध्ये आणि आजच्या या परिस्थितीमध्ये लग्न जमवत असताना सुद्धा काय प्रकार घडतात आपण पाहतोय. मग या सगळ्या अशा परिस्थितीला खरं तर कारणीभूत कोण आहे, तर मला वाटतं की रूट कारणीभूत आहे. त्या रूटवरती आपण काम केलेलं नाही, आणि रूट चांगले नसतील तर फ्रूट चांगले येतील का, हा प्रश्न आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आजच्या समाजानं या गर्भसंस्कारांच्या प्रोसेसकडे वळणं गरजेचं आहे. प्रोसेसमध्ये हा वेळ देऊन जर का उत्कृष्ट पिढी घडवली तर भारतच काय जग उत्कृष्ट बनू शकेल. त्यामुळे ही प्रोसेस महत्त्वाची आहे. हे रूट आहेत, आणि हे रूट जे की हजारो वर्षांपूर्वीपासून आपल्या वेदांपासून सांगितले गेलेले आहेत, आणि त्याचा प्रचार आणि प्रसार हा झालाच पाहिजे असं मला वाटतं. आजच्या काळातल्या स्त्रीला याचं महत्त्व मिळालं पाहिजे, तिला हा सपोर्ट मिळाला पाहिजे, एवढंच माझं मत राहतं. ऐकायलाच इतकं सुंदर आणि इफेक्टिव्ह वाटतंय की ज्या मॉम्स करतील त्यांना तर 100% इफेक्ट येईल असंच वाटतंय. नक्कीच. तुम्ही आलात आणि इतकं छान नॉलेज शेअर केलं त्याच्याबद्दल थँक्यू सो मच. खूप नवीन गोष्टी कळल्या. थँक्यू खरंच सो मच. मला जे काही ह्या जी काही चळवळ आहे, मी याला GSCला चळवळ म्हणून पाहतो. नाहीतर मग एक मेकॅनिकल इंजिनियर गर्भसंस्कार करण्याचा संबंध नव्हता. आज मला नेहमी वाटतं की या कार्यासाठी मी निवडलं गेलो आहे. लोकांच्या आयुष्यामध्ये व्हॅल्यू ॲड करणं एवढा एकच याच्या पाठीमागचा पर्पज आहे. आणि हा पर्पज सर्व करत असताना मला एवढंच लोकांनासुद्धा जे आपल्याला पॉडकास्टमध्ये ऐकतायत त्यांना मला जरूर सांगायला आवडेल की तुमचे प्रश्न किंवा आजचा पॉडकास्ट कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि फक्त कळवू नका तर तुमच्या संपर्कात असणार असं कोणतंही कपल जे की जस्ट मॅरिड असेल, इन्फर्टिलिटीचे प्रॉब्लेम फेस करत असेल किंवा गर्भवती असेल, जरूर त्यांच्यापर्यंत शेअर करा. कारण तुमचं एक शेअरिंग या भारताच्या किंवा नवीन येणाऱ्या पिढीच्या भवितव्यासाठी असणार आहे. तर जरूर शेअर करा आणि तुमच्या कमेंटसुद्धा जरूर करा. आम्ही तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे जरूर देऊयात. आणि तुम्हीही मला शेअर करण्याची संधी दिली त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. आवर प्लेजर.